तर पाहूया थोडक्यामध्ये. पहा, तुमच्याकडे समोर सगळा डाटा आहे. मी काय लिहिलं आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे. तर जेव्हा मी जात चोरली होती हा जो काही भाग आहे तो आपण पाहिला थोडासा सारांश रूपाने, कारण तो कथेच्या रूपामध्ये होता. ती कथा सांगण्यात काही अर्थ नसतो थोडा मोठा फार, की कथेमध्ये असं आहे ते असं बोलतात आहे ना, त्याचे ते वर्णन असतात. पण त्याच्यामधला सारांश रूपाने भाग आपण पाहण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्ही तर ते वाचणार आहात आणि 2-3 वेळेस वाचा, कारण ते तुम्हाला जे काही उतार आहे ते शोधण्यासाठी किंवा ते कोणतं आहे कुठलं आहे हे सांगण्यासाठी मदत करतं. तर तुम्ही 2 ते 3 ॲटलिस्ट वेळेस वाचा ते पुस्तक. बाकी तुम्हाला जे काही त्यांचे पुस्तक असतील, सूड आहे, इतर आहे ना तर ते टाईम भेटला तर, नसलं तर हे सफिशियंट आहे. तर पहिला काय आहे, काळोखाची कैदी. तर याच्यामध्ये तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये कसं ती बानू आहे ना, देवदासी एक स्त्री आहे. तर तिचं जीवन त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे. आता स्त्रीचं जीवन सांगत असताना त्याच्यातली तिची होणारी अवहेलना आहे ना, लहानपणापासूनच ते त्या पाटलाच्या इथं होती, म्हणजे ते मुरळी असल्यामुळं त्या पाटलाने त्यानं घेऊन गेला तो देशमुखाने. आणि गेल्यानंतर मग तिथल्या जे गाव होतं, तो गाव त्याच्याकडे कुठल्या नजरेने पाहतो तिथे ते धावण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा ती जी काही बानू आहे ती कशा प्रकारचं जीवन जगत होती आहे ना, प्रेयसी होती त्यांची. कधी ती पत्नी नाही बनू शकली, प्रेयसी होती. ते आपली मर्जी राहावी यासाठी ती सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं की त्यांच्या स्वतःच्या मुलाला दौलतला त्यानं जास्त त्याच्यावर प्रेम न करणे या गोष्टी तिने केल्या आहेत. तर तो बी त्याचा एक भाग दावला आहे. त्याचप्रकारे समाजाची प्रवृत्ती सुद्धा दावली आहे. जसं की त्याच्यामधला देवराम आहे ना, घरचाच आहे त्याच्या. आणि त्याच्यामध्ये मग तो जो काही देवराम आहे, जेव्हा बाप वारतो तेव्हा त्याच्यातला जे काही आक्रोश आहे म्हणा, राग आहे ना त्या बानूविषयी, तो सगळा बाहेर पडतो. मग बोलत असताना त्याचे शब्द, त्याच्यातला तो काही भाव आहे तो बी प्रकटतो. जसं की त्याच्यातला एक तर भाव आहे की ह्याला मारून तर टाकले पाहिजे किंवा ह्याला तर भोगली तर पाहिजे, म्हणजे त्याच्यामधलं जी काही वासना आहे ती तिथे निर्मिती होते. आता ही जी काही वासना आहे का फक्त त्याच्यामध्ये नाही ना, सगळ्या समाजामध्ये दिसते. जसं तुम्ही पाहिलात ती प्रत्येक व्यक्ती काही ना काही अशा गोष्टी अभद्र बोलते, परंतु इतर जे काही बाया आहेत त्याच्याविषयी मग अंधश्रद्धा बाळगतात भावनेविषयी, की ही भंडारा फुंकली तर तोंड असं करेल किंवा तसं होईल असं म्हणते. तर एक समाजामधली असणारी अंधश्रद्धा किंवा व्यक्तीवर असणारा तो आक्षेप म्हणा, किंवा व्यक्तीला व्यक्ती न पाहता कसं तिला काहीतरी विशेषण लावणं, म्हणजे ही बानू मुरळी आहे ना, ती अशी तशी आहे, असं गोष्टी करते तशा गोष्टी करते. मग जे काही स्त्रीबद्दल बोललं जातं त्याची किती कुचंबना होते, किती अवहेलना होते, तिच्या जीवनासाठी ती किती कष्ट करते है ना. जसं की ती इतरांना हाका मारते की सोडवा या गोष्टी करा, परंतु ती कुणी तिला साथ बी देत नाही, उलट ते मारण्यासाठी प्रवृत्त करतात दुसऱ्याला. तर ही समाजाची अवस्था अवनीतच, म्हणजे किती, म्हणजे ही काही प्रगती अवस्था आहे का नाही, अवनती आहे. म्हणजे इथे अशा गोष्टी आहेत की ज्या समाजाची स्थिती सांगतात. तर हे इथले आपले लेखक म्हणजे बाबुराव बागुल काय सांगण्याचा प्रयत्न करतात की सामाजिक स्थिती कशा प्रकारे आहे, विशेषतः मग ज्या महिला असं समाजापासून थोडंसं वंचित आहेत, म्हणजे ज्यांचं काही वेगळं तरी स्थान आहे. जसं की आपण पाहिलं बानू एक मुरळी, म्हणजे देवाला सोडणारी देवदासी. आता तिचे कशी अवस्था आहे या समाजामध्ये, म्हणजे जर समाजामध्ये जे भाग वंचित असतात ना त्या स्त्रियांची किंवा त्या व्यक्तीची, त्याची व्यथा कशा प्रकारची आहे हे विशेष आहे या सगळ्या कथामध्ये. तर ही पहिली कथा, याच्यामध्ये काळोखाची कैदी ह्या स्त्री जीवनाचं त्यांनी वर्णन किंवा तिच्या येणारा सगळा भाग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यानंतर दुसरा आहे गुंड. आता गुंड पाहिलं तर आपला विशेष काय दिसत नाही त्या कथेमध्ये, परंतु इतकं समजतं की गुंडमधला जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जी काही आतली भावना आहे ना मधलं, तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मनामध्ये चालतो. जसं की तो म्हणतो डज सी लव मी, तसं तो बार बार त्याच्या मनामध्ये येत असतं आहे ना. जसं की स्त्रीनं त्याला नाकारणं किंवा जे काही तो काम करतो त्याच्याबद्दल वेगळी दृष्टिकोन असला, जसं की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याच्यापासून भीत असतो आहे ना, तो तसा वागतो बी आणि लोक त्याला जास्त भीतात बी. त्याचप्रकारे तुम्ही जर पाहिला त्याच्या मनातला होणारा तो कल्लोळ आहे ना, पूर्णपणे तो 10-12 वर्ष स्त्रीपासून त्याने पाहिलीच नव्हती, स्त्री कधी जवळूनच पाहिली नव्हती. तर मनामध्ये असणारा जो काय प्रेमाचा ओलावा आहे ना त्याच्यापाशी नव्हता पूर्णपणे आहे ना. वरून तो त्याला आईबाप नाही, सगळ्या गोष्टी नाही, बेघर आहे, तो दुसऱ्या घरी दुसऱ्या देशामध्ये राहत आहे. तर त्याची अवस्था म्हणजे पहा, हे तर हा वंचितच आहे ना समाजापासून. पहिलं जसं काळोखाच्या कैदीमध्ये जसं बानू ही वंचितच होती, 20 वर्ष ती त्या पूर्णपणे वाड्याच्या बाहेर ती आलीच नव्हती, तरी मग ती वंचितच आहे असं म्हणावं लागेल ना. आणि वरून कशी आहे ती, ही आहे मुरळी आहे, देवदासी आहे. आणि मग तिचं जे काही शोषण आहे, तिला जे काही जगावं लागतं, तर ती वंचितपणा, शोषितपणा अशा समाजाने बाहेर काढलेल्या भागाचा आहे. आणि तसं गुंडामध्ये बी आहे. गुंड हा व्यक्ती अगोदर
त्याची प्रवृत्ती म्हणा, त्याचं काम म्हणा, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु हळूहळू त्याचे ते मित्र म्हणा त्याच्याच अंगावर म्हणजे त्याचा जीव घेण्यासाठी या गोष्टी करू लागले. परंतु त्यांना त्या पुढे जर स्त्रीनं बी नाकारलं, उलट ते म्हणजे वेश्या स्त्रीनं नाकारणं, तर ते बी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि पुढे गेल्यानंतर मग त्याच्या मनातला जो काही भावना आहे, त्याच्या मनात असणारे जे काही प्रश्न आहे ते मांडण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करतात. जेव्हा एखाद्या व्यक्ती समाजापासून एकटा राहतो आहे ना, त्याचं काय होतं, त्याच्यामध्ये एकटेपणा काय आहे, त्याच्यामधली जी काही भावना कोणती आहे आणि सामाजिक माणूस कसा आहे, समाजाची मानसिकता कशी आहे त्याच्याबद्दल ते हळुवारपणे टिपण्याचा प्रयत्न हे गुंडामध्ये आहे. त्यानंतर बोवाडा पहा. आता बोवाडामध्ये पाहिलं तर कुठल्याही ग्रामीण समाजामध्ये किंवा जे काही आपण म्हणतो गावाकडच्या भागामध्ये पाटील, देशमुख आहे ना, कुलकर्णी, ज्याच्याकडे पैसा मोठा आहे, जहागीरदार म्हणा किंवा काहीतरी असं संपत्ती आहे, त्यांचं वर्चस्व असतं. आत्ता बी असतं बरं का, असं नाही की आता लोकशाही आहे म्हणजे त्यांचं वर्चस्व नसतं. कुठल्या त्याला आज बी मालक म्हटलं जातं. फक्त तो कशानं, बरे बुद्धीनं गहाण असला तरी, वेडा जरी असला तर त्याला मालक म्हटलं जातं आज बी, कारण त्याच्याकडे पैसे आहेत. तर तीच गोष्टी अगोदरच्या काळामध्ये होती, की जसं आज बी म्हटलं जातं ना, त्यांच्या हस्ते उद्घाटन किंवा त्यांच्या हस्ते काहीतरी अशा गोष्टी चालतात ना. तर तोच भाग अगोदरच्या काळामध्ये बी सुद्धा म्हणजे यांनी जे कथा लिहिल्यात, तर त्याच्यामध्ये पहा, एक समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये काहीतरी परंपरा असते, काहीतरी व्यवस्था असते. त्या परंपरेनुसार कुठला तर गट, कुठला तर त्याच्यातला जो काही समाजाचा टप्पा आहे म्हणा किंवा भाग असतो ना, तो कार्य करत असतो. परंतु जेव्हा ते दुसऱ्या समाजाला अंतर्भूत करत नाही, तेव्हा एक वेळ अशी येते की तो जो अंतर्भूत नाही झालेला समाज बंड करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच प्रत्यय या बोवाडामध्ये येतं. आणि हा जो काही बोवाडा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे का, याच्यामध्ये जो काही नायक आहे दामू, याचं चित्रणाच्या द्वारे समाजाचं जो काही एक भाग वंचित आहे त्याचं चित्रण, त्याचं बंडपणा, त्याला पुढं जाण्याचे जे काही भाग आहे, कणखरपणा, तर तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की समाज व्यवस्थेविरुद्ध जो काही, आता ते कसं करतात पहा, बोवाडामध्ये देशमुख आणि त्या लोकांना असं वाटतं, म्हणजे पाटलाला ते असं वाटतं की हे जे काही लोक आहेत ना, आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, मग तेच कार्ड खेळलं पाहिजे है ना. म्हणतो ना, एखादा फासा टाकल्यानंतर ते त्याच्यात अडकतील. परंतु तो नायक कसा आहे, त्या गोष्टीला मानत नाही, म्हणजे तो त्यांच्या वर चढ निघतो त्याच्यामध्ये. तर तो भाग दावला आहे की व्यक्ती जर हट्टाला पेटला, एखादा व्यक्ती वंचित आहे किंवा समाज व्यवस्थेत पेटला, तर तो कुठल्याही स्तराला जाऊ शकतो आहे ना, तो भाग. मग तो तिथं मारायला किंवा पूर्णपणे म्हणा की ते संघर्ष करायला तयार आहे ना, सगळ्या गोष्टी आहेत. तर तो भाग तिथं आहे, समाजाची व्यवस्था, समाजाची मानसिकता तिथे धावण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः कसं तुम्ही जर पाहिलात तर जे काही विरोध करणारे लोक होते, जसं की देवळातला पुजारी आहे ना, पुन्हा ते पाटील आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याचे इतर जे काही साथी असतात त्यांच्या समाजाचे, ते डायरेक्ट महाराला जमल का, महार असं करू शकतो का, हे जमणार नाही, म्हणजे गावाची शान आहे, अशा प्रकारचे ते बोलत असतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे विरोध आहे. आणि इकडचा जो काही भाग आहे, दामूच्या साईडनं काही बोलणारे जे आहे ते थोडा सपोर्ट करतात त्याला. तर तो विरोधाभास की एकाला दाबवण्यासाठी, म्हणजे त्याला खाली पाडण्यासाठी किती प्रयत्न केला जातो, किती गोष्टी केल्या जातात. तर तो बी सांगितलं आहे की वंचित समाजाला आणखी वंचित करण्यासाठी किती प्रयत्न केला जातो. परंतु एखादा नायक जर बंडखोर करू लागला तर त्याचं कशा प्रकारे होतं. परंतु तुम्ही जर पाहिलात त्याच्यामध्ये बोवाडामध्ये, त्यांना तो अनुभव आला एकदा त्या समाजाला की आपण ह्या गोष्टी करू शकतो. मग ते पुन्हा काय म्हणतात शेवटी जाता की आता म्हणजे जीव जावो अथवा जहान, आम्ही पाची पांडव नाचवणार पुढच्या वर्षी. तर हे म्हणजे आत्मविश्वास येतो त्याच्यामध्ये. तर हे थोडंसं बंड केल्यानंतर काय निर्माण होतं, काय होतं, तर तो भाग याच्यामध्ये आहे बोवाडामध्ये. विशेषतः काय आहे, समाज व्यवस्थेविरुद्ध बंड आहे त्याच्यामध्ये है ना. जे काही चालीरीती आहे, जे काही सांस्कृतिक याच्यामध्ये त्यांना वगळलं जातं, तर ते का आम्ही बी करणार आहात, तो भाग आहे. आणि वास्तविकता तो अधिकार असतो सगळ्यांना, परंतु आपण कसं भीतीपोटी किंवा कशाच्या अनुषंगानं तो मान्य करत नाही. परंतु जेव्हा ते उलटतं किंवा जे आपण मान्य करतो की आम्ही बी करू शकतो, तेव्हा काय घडतं, तो एक भाग याच्यामध्ये आहे बोवाडामध्ये. त्यानंतर वाटेवरची. आता हा बी इथली पहा, पहिलं काळोखाच्या कैदेमध्ये जे काय बानू आहे ती वंचित आहे, गुंड हा बी वंचित आहे, बोवाडामधली जो काय दलित समाज आहे तो बी वंचित आहे. आता वाटेवरची एखादी वेश्या म्हणजे समाजापासून वंचितच आहे ना. ती समाजापेक्षा वेगळी समजली जाते आहे ना. ते अपवित्र म्हणा किंवा बरेच विशेषण दिले जातात की अशी तशी आहे, असं गोष्टी आहेत त्याच्यात, तर ती बी वंचित आहे. मग ह्या पीडित लोकांची, विशेषतः वाटेवरची मध्ये स्त्रीची व्यथा कशी आहे, तिचं जीवन कसं आहे, तिचं शोषण होतं का, ती जी काही सगळ्या गोष्टी करते, जे काही जीवनामध्ये करत आहे ती काय आहे, म्हणजे तिची प्रेरणा काय आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात जसं की ह्या ह्याच्यामध्ये वेश्य जीवन आहे. आणि
तुम्ही जर पाहिलात मन आणि शरीर आहे ना, मन काय म्हणतं, जसं की तिचं मन कुठं धाव घेतं तिच्या मुलाकडे, की मुलगा आजारी आहे. मग शरीर सुद्धा मन दुसऱ्या वेळेस काय म्हणतं की असले काम करायला नको आहेत. म्हणजे ज्या व्यक्ती बसतीला जायचं नव्हतं, म्हणजे जिच्याकडे जायचं नव्हतं त्याच्याकडे तिथं जावं लागतं. मन म्हणतं की नको जायचं, परंतु हे प्रेमापोटी म्हणा किंवा याच्यापोटी तिला जावं लागतं. तर हे मन आणि शरीराचा संघर्ष कशा प्रकारे आहे. मन पवित्र जरी असलं तर शरीर घाण ठेवावं लागतं, वेश्या जे काही जेवण करतात. आणि दुसरीकडची बाजू पहा. आता प्रेम आहे मुलाप्रती आहे ना, प्रेम आहे मुलाकडे, म्हणजे तो काय आपला मुलगा आहे आजारी आहे, पण एक दुसरा जो काही व्यक्ती आहे ना, तो वेश्येसंग जाणार आहे, त्याची वासना आहे. एकीकडे तो प्रेम, त्या प्रेमापुढे ते शरीराचा व्यवसाय करते आणि हा दुसरा वासनेपुढे अशा गोष्टी करत आहे. तर हे कसं विरोधाभास आहे जीवनामध्ये. ज्या काही गोष्टी घडतात ना, ते म्हणजे असं नाही की बिनकामी किंवा उगाच घडतात, काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये घडत असतं, काहीतरी आहे. जसं की ते स्पष्ट करतात पहा त्याच्यामध्ये, की तिच्या पोटामध्ये भूक होती आहे ना, असं ते बोलतात त्याच्यामध्ये. तर हे कशामुळं की ते पूर्णपणे टिपतात की त्यांचं बी जीवन आहे, हा त्यांचा व्यवसाय वेगळा आहे, त्याच्यामुळे समाजाने त्यांना वंचित केला आहे. परंतु तुम्ही जर पाहिलात मन त्यांचं जे काय ओढ आहे ते वेगळीच आहे. तर तो बी भाग आहे की एका वंचित स्त्रीचं, विशेषतः वेश्या स्त्रीचं जीवन कशा प्रकारचं आहे, कसं जगते. तिचं पहिल्यापासून जर पाहिलं तर ती काय काय करते, प्रसाद आणून देते है ना, तर ते सगळ्या गोष्टीचं वर्णन केलं आहे. तर त्या वर्णनामधून आपल्याला समजतं की तिचं जीवन कशा प्रकारचं आहे, त्याच्या मनामध्ये किती कोलाहल चालू आहे, कसं करावं लागतं. म्हणजे ते जसं की नवीन नवरीसारखी करायचा प्रयत्न करते, तिला काहीतरी अशा गोष्टी नको असतात परत ती करावं लागतात पूर्णपणे. आता या गोष्टी जर पाहिलं तर तुम्हाला समजेल की म्हणजे तुम्ही जर दृष्टी कधीही अभ्यास करत असताना थोडंसं वेगळी दृष्टी आणण्याचा प्रयत्न करा. कारण आपण प्रत्येक गोष्टी ॲज कॅज्युअल घेतो त्याला, जसं की एखादी कथा आहे म्हणजे हां वाटेवरची मध्ये अशा अशा गोष्टी आहेत, परंतु त्याला दुसरी बाजू पहा ना, असं का घडलं यांच्या जीवनामध्ये. मग या लेखकाला असं का दावायचं आहे की का असं आहे की हे इथं सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी वर्णन इतकं का दिलं आहे सगळं, म्हणजे त्यांना डायरेक्ट सांगता आलं नसतं का असं असं झालं असंच. तर ते कथेमधून का वर्णन आहे, तर त्याचा काहीतरी भाग असतो पहा. हे जर तुम्ही विचार करायला शिकलात तर तुम्हाला कधी पाठ करायची गरज लागणार नाही, कधी गोष्टी करायची गरज लागणार. एवढंच की जसं तुम्हाला अगोदर मी म्हटलं की एक वेगळी दृष्टी ठेवण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला ते बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. तर हा वाटेवरची याच्यामध्ये जर पाहिला तर ते वेश्या जीवन आणि त्याच्याबद्दलची माहिती होती आपल्याला की कशा प्रकारे त्याचं जीवन आहे, ती बी वंचितच आहे. आता दसऱ्याचा रेडा याच्यामध्ये काय आहे, जसं अगोदरचे वंचित आहे, इथं बी दसऱ्याच्या रेडामध्ये महार जातीचा जो काही चालीरीती आहे तो बी वंचितच समाज आहे. आता इथं एक विडंबना कशी आहे पहा. आता इथं परंपरा चालीरीती या गोष्टी येतात इथं, आणि जो काय दुबळा देशमुख आहे म्हणा, पाटील आहे म्हणा, तो 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 काय दसऱ्याच्या रेड्याला हे करतो, म्हणजे त्याला प्रवर्त करतो त्या महारांच्या जे काही लोक आहेत तिथं. म्हणजे ते तुम्ही पाहिलाच आपण त्या कथेमध्ये. तर त्यांना ते जीवावर हे करून ते त्या घोड्याला म्हणजे सॉरी त्या रेड्याला थांबण्याचं ते काम करतात. आणि एकीकडे शौर्य आहे, एकीकडे दुबळेपणा आहे. पाटला काय करतो, तो जर रेडा मारला गेला किंवा त्याचं मुंडकं कापलं गेलं तर त्या कापलेल्या रक्तामधून तो काय करतो, तलवारी काहीतरी भिजून तो पुढं तो जयघोष करतो, म्हणजे विजय झाल्याचा असा आनंद. तर इकडं दुबळेपणा आहे, मेलेल्या याच्यामधून तलवार पवित्र होते, आणि दुसरीकडे तो जो भाग आहे हा शौर्यपणा दाखवणारा, जीवावर बेतून करणारा काम आहे. तर हे कसं समाजातली व्यवस्था चालीरीती आहे ना, महाराणी केले पाहिजे असं त्यांचं काम आहे. पुन्हा त्यांना मध्येच कधी कधी डवचणे, तुम्ही हे करू शकत नाही, त्यांची पाय उतारणा करणे. तुम्ही पाहिला त्यांचे संडेस पहा, वर्ग कुठला वर्ग कुठं बसतो, कुठले वर्ग काय करत असतात, तर ते सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये म्हणजे काय दसऱ्याच्या रेड्यामध्ये तर तुम्ही पाहिला परंपरा चालीरीती हिंसा शौर्य आहे ना, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हा बी एक वंचितच समाज आहे महार जातीचा. त्यांचं जीवन पहा, म्हणजे आपला जीव म्हणजे घाण ठेवणे, म्हणजे आता मरणारच आहे ना, आता तिथं कुठं चान्सेस होतं की तो जगल का वाचेल याच्यामध्ये. तर ते गोष्टी करून समाजामध्ये त्या गोष्टी कराव्या लागतील की आमचं शौर्य दावावं लागते की या गोष्टी आहेत. तर हा एक भाग आहे याच्यामध्ये. त्यानंतर वानर. आता वानरमध्ये जर पाहिला याच्यामध्ये काय वानरमध्ये, तर ते त्याच्यातला तो काय पहिलवान आहे, बापू पहिलवान आहे ना, वानर जसं नाव आहे तसं. तर याच्यामध्ये जी काही आई आहे वानर बापू पहिलवानाची, त्याला मान अपमान या गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण वाटतात. मग जेव्हा व्यक्ती समाजातला मान, आता इथे बी पहा, हा बी वानरमधला बापू पहिलवान आहे, हा बी आता तिथं हारला आहे म्हणून त्याला तुच्छ मानलं गेलं, किंवा त्यांची जी काय नामुष्की झाली, त्यांना वाटलं की आपण समाजापासून वगळं गेलो आहे ना. हे बी पहा विचार करा याच्यामध्ये की हा धडा का दिला असेल की
आता एखाद्या व्यक्तीला जेव्हा हरवलं जातं किंवा पाहिलं जातं, तुम्ही तुमच्या गावामध्ये पहा, एखादा पैलवान आहे, त्याला हारलं तर तुमची दृष्टी कशी असते त्यांच्याकडे बघण्याची. तो जो काही व्यक्ती पैलवान आहे तुमच्याकडे ते नजरे बी मिळवणार नाही कधी कधी, त्याला जर इतकं वाईट वाटलं असेल तर. तर तीच गोष्ट त्यांच्यामध्ये घडली आहे की तो सुद्धा मग त्या आईनं त्याला 6 महिने शेतामध्ये ठेवलं, ते सगळ्या गोष्टी करायला लावल्या. तर कसं ही मान अपमानाच्या पुढे जी काही चीड येते किंवा असं वाटतं की काहीतरी वेगळं घडलं आहे, तर रागापोटी माणसं काय काय करतात आहे ना. ते व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपमान होतो, ज्या व्यक्तीचा धिक्कारलं जातं किंवा त्याला कमी लेखलं जातं, त्याला वाटतं की मी कमी आहो, तेव्हा ती व्यक्ती काय करते, तर त्याचा राग, त्याचा आक्रोश या वानरामध्ये आहे. जसं की तो आहे ना बापू पैलवान, त्याची जी काही पत्नी आहे ती त्याला जेवाय घेऊन येते, ती प्रेमापोटी येते. परंतु याला पूर्णपणे गोष्टी वेगळ्याच असतात. वेगळ्याच असल्या की मग त्याचं भानावर राहत नाही. जेव्हा तो भानावर येतो मग तेव्हा वाटतं की आपण काहीतरी चूक केली आहे. आता मग चूक कोण केली, या बापू पैलवानाने. मग त्याच्यावर आता त्याचा राग कुणावर काढला, त्याच्या पत्नीवर आहे ना. राग आणि आक्रोश किंवा ज्या गोष्टी घडतात टोकाला गेल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होते, जसं की चूक एकाची, मारतो त्या स्त्रीला, परंतु त्याची आई येते परत, त्या आईला वाटतं की हिनंच असं केलं आहे, पुन्हा तिचा राग, त्याच्या आईचा राग पुन्हा त्या स्त्रीवर निघतो, त्याच्या पत्नीवर. तर ते सगळं अशा गोष्टी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तिचा मान अपमान होतो किंवा तिला वाटतं की अशा गोष्टी घडतात, तेव्हा ती कुठली टोकाची भूमिका घेते, तिचा कुठला जीवन कशा प्रकारचं असतं हे मांडण्याचा प्रयत्न वानरामध्ये आहे. आणि विशेषतः तो जो काय व्यक्ती आहे बापू पैलवान, हा सगळं आईचा ऐकतो, म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, अज्ञानापोटी सगळ्या गोष्टी करत असतो. त्याला वाटतं की या गोष्टीमुळे घडलं आहे. थोडी अंधश्रद्धा पहा त्याच्यामध्ये, म्हणजे ते लंगोटलेल्यानंतर तुला शक्ती येईल, हे बी भाग तिथे दिसतो. म्हणजे राग, चिंता याच्यामध्ये तुम्ही पहा. आपल्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये पाहत असताना घरच्याला काही झालं तर आपले आजोबा म्हणजे थोडेसे ताप आले किंवा काय झालं तर काय म्हणतात, हे म्हणजे त्याचं अंग दुखत असलं तर नजर काढा आहे ना, किंवा भाकरीचा तुकडा हे करून टाका. तर हे गोष्टी कसं भीतीपोटी की काय होईल याला, किंवा कधी कधी जास्तच भीतात ते, म्हणजे त्याच लोकांकडे जावा की जे शकून बघतात ना. शकून बघणं म्हणजे काहीतरी बाहेरलं झालं आहे हे का पहा, हे भीतीपोटी करतात सगळी गोष्ट. तर तेच दावाचा इथं प्रयत्न आहे की काय होतं जेव्हा मान अपमान होतो, जेव्हा राग येतो त्यांना, तर ते कुठल्या गोष्टीच्या स्तराला जातात. आणि त्याच्यामध्ये असताना मग स्त्रीचं शोषण कसं होतं, तिला दोषी कसं मानलं जातं, तिचं जे काही जीवन आहे कशा प्रकारे होतं हे सुद्धा दावण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकाचा संबंध दुसऱ्याचा कशा प्रकारे येतो आणि त्यांचं जीवन कुठल्या प्रकारच्या स्तराला गेलं आहे, तर हे सुद्धा भाग याच्यामधून आहे. त्यानंतर पेसूक जर पाहिलं, आता पेसूक याच्यामध्ये स्त्रीचा आहे पूर्णपणे. आणि त्या पेसूकमध्ये तुम्ही जर वाचला असाल तर तुम्हाला समजतं की तो जो काही व्यक्ती होता पेसूकमधला, सावित्री आणि तिचा नवरा, आता या दोघांचं जे काही लग्न आहे, त्यांचं लग्न ते आय थिंक 7वं आहे वाटतं, 7वं त्यांचं लग्न झालं. त्याच्या अगोदर 6 बायका होत्या. त्या 6 बायकाची त्याची काय स्थिती झाली होती तिथं बी त्याने वर्णन केलं आहे ना. पुरुषव्रती, पुरुष प्रधानता तो लावण्याचा प्रयत्न आहे. आता हे झाल्यानंतर मग तिची काही सावित्री आहे तिचं कशा प्रकारे शोषण झालं किंवा तिला कुठल्या प्रकारचे अन्याय करण्यात आले, तर हे बी तिथं दावण्याचा प्रयत्न आहे. तर सामाजिक अत्याचार जसं की तिची धिंड काढणे, या गोष्टी करणे आहे ना, हा बी भाग तिथे येतो. तर इथं म्हणायला आपला वाव आहे की जेव्हा व्यक्ती जसं की पेसूक म्हणजे काय की ते स्त्री आहे ना, नाक कापलेली स्त्री, असं वेगळी दिसणारी स्त्री, मग ती काय करते हा एक मांडण्याचा प्रयत्न आहे की कशा प्रकारे जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमान होतो किंवा एखाद्या व्यक्तीला असं अन्याय होतं, तेव्हा ती व्यक्ती काय करते. जसं पेसुकामधली जी काही सावित्री आहे ती काय करते, जर दुसऱ्याचे नाक, त्या दुसऱ्या लोकांना वाटतं की नाक कापते आहे, तर ते मसनवाट्यामधून ज्या व्यक्तीला जाळा गेले आहेत ते लवकर जाळण्याचा प्रयत्न करतात आणि पळत सुटतात जेव्हा तिचा आवाज येतो. तर ते कसं भीती वाटते की त्यांना या व्यक्तीसमोर आपण असं केलं आहे तर ती व्यक्ती बदला घेईल. तर ही समाजातली जी काही स्थिती आहे, अंधश्रद्धा आहे किंवा जे विश्वास आहे, जी मान्यता आहे, याच्यामधून ते टिपण्याचा प्रयत्न करतात. आता यानंतर आणखी या फेसबुकमधले विशेष स्त्री म्हणजे सांगण्याचा प्रयत्न काय आहे की स्त्रीचं व्यवहार कशा प्रकार असतो. जरी तिच्यावर अत्याचार झाला असेल, जरी तिच्यावर अन्याय झाला असेल, जरी तिचं शोषण झालं असेल, तर तिची भूमिका काय असते, काय म्हणजे दुसऱ्याला शोषण करण्याची असते, दुसऱ्याचा राग हे काढण्याची असते, काय असते. जसं की ती शेवटी म्हणतात ना, ती एक भारतीय स्त्री होती आहे ना. तर जसं की ती नवऱ्याला काही करत नाही, तर ती का आहे, तर भारतीय स्त्री आहे, पतिव्रता आहे. तर या सगळ्या गोष्टी मानस म्हणतात, सामाजिक मानस तो दावण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिला तर स्पर्धा आहे ना. स्पर्धा, आता स्पर्धामध्ये पाहिला तर ते ज्या 2 आहेत सासा सुना म्हणजे मांडलेल्या,
आता त्या कारखान्याच्या समोर जाऊन ते केळी विकणे या गोष्टी करत असतात. आता त्या दोघीची बी अवस्था पहा, त्या दोघी तशा व्यवस्था का करतात, म्हणजे तसा व्यवसाय का करतात त्या. जसं की ते म्हातारी आहे, आता त्या म्हातारीचं करण्याचं बी कारण होतं, आणि जी काय स्त्री आहे चंद्रा, तिचं बी करण्याचं कारण होतं. तर ही कशामुळं, गरिबी, लाचारी आहे ना, समाजातली जी काही त्यांची आर्थिक स्थिती आहे तो भाग, त्यांच्यामुळं त्यांचं कसं जसं की त्या चंद्राला पत्नी धर्म हे करायचं आहे, त्याचा जो काही नवरा आहे तो चांगल्या अवस्थेत नाही, त्याला सांभाळायचं आहे, तर तिला ती कशाप्रकारे जीवन जगावं लागतं आहे ना. नको असताना सुद्धा वेशेसारखं म्हणा त्या गोष्टी कराव्या लागतात. ती म्हणते ना, ही पाटलाची सून म्हणजे भोसल्याची सून, तर ही नवऱ्यासाठी वेशेसारखी वागते. तर हा भाग कसं, कुठलीही जेव्हा गोष्ट घडते तर तेव्हा त्याचं कारण काय असतं, तर काही ना काही महाग अशी घटना असते ज्याच्यामुळे तसं वागावं लागतं त्यांना, ना की ते म्हणजे असं वागत आहेत. तर तिथं दावण्याचा प्रयत्न आहे की कशाप्रकारे गरिबी, लाचारी आहे ना, या गोष्टी कुठल्या थराला घेऊन जातात. विशेष हे आहे की गरिबी, लाचारी म्हणा किंवा जो काही त्यांच्या जीवनामध्ये चालणाऱ्या खळबळी आहेत, या कुठल्या स्तराला घेऊन जातात, त्यांना काय कार्य करायला लावतात. जसं की त्यांच्यामध्ये भांडणं होणे, या गोष्टी मनातून नसतात त्या करायच्या, परंतु ती घटना घडतात. कारण आहे गरिबी, लाचारी, त्यांची व्यवस्था या सगळ्या गोष्टी. आणि दुसरीकडे म्हणजे हा जो काही प्रेम आणि व्यवहारचा भाग आहे ना त्याच्यामध्ये, विशेषतः त्या दोघींमधलं जी काही म्हातारी आणि तिची सून मांडलेली, तिथं सून नसते परंतु ती मानतात असं की आहे सुनीसारखे म्हणून. तर ती कसं की दोघीमध्ये प्रेम भावना आहे, आतून आहे, परंतु दोघीला बी त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे. एकीला एक काम आहे, एकीला दुसऱ्याचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्या म्हातारीची बी काहीतरी कहाणी आहे, त्याची बी कहाणी आहे. आता दोघीला बी जगायचं आहे. स्पर्धा तर होणार झाली ना, आता दोघी बी एका ठिकाणी काम करतात म्हणजे स्पर्धा होणार झाली. मग त्या स्पर्धेतून मन तर ठीक आहे, दोघीचं बी प्रेमाची भावना आहे, सगळ्या गोष्टी आहे, ते शेवटी कळतं पहा. ते माफी मागते त्याचं, परंतु ह्या गरिबीपोटी किंवा या सगळ्या अवस्थेपुरती म्हणजे तिची काही सगळी कंडिशन आहे सगळी, त्याच्यामुळे काय करावं लागतं, काय काय होतं, तर ते मांडण्याचा प्रयत्न स्पर्धामध्ये आहे. त्यानंतर विद्रोह पहा. आता विद्रोहमध्ये जो काही व्यक्ती आहे, त्याच्यातला जो काही परिवार आहे, विशेषतः जय हा त्यांचा मुलगा त्या परिवारामधला, बाकीच्या सगळ्या गोष्टी हे सगळा भंग्याचा त्यांचा व्यवसाय करणार आहे. भंगे ना, ते लोक म्हणतो ना आपण मॅन्युअल स्कॅव्हेंजर, ते लोक. आता त्यांचं जीवन काय आहे, हा बी वंचितच भाग आहे ना, हे बी लोक वंचितच आहे. तर त्यांचं जीवन कशा प्रकारचं आहे, त्यांना कसं टोचून बोललं जातं, कसं. आता तो जय जो आहे, जे शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला काय बोललं जातं हे बी तिथं सांगतात. तर तो बंड करण्याचा प्रयत्न करतो की या भारतीय समाजामध्ये असं का गोष्टी घडतात, ही विषमता का आहे. मग इथं भारतीय समाजामध्ये जन्म घेणे हे चुकीचं आहे का, म्हणजे हे जन्म का लाभला, अशा प्रश्न तो विचारतो याच्यामध्ये. आम्ही असलं काम का करायचं, आम्ही शिकू शकत नाही का, या सगळ्या प्रश्नाचा तो भाग तिथं मांडतो. की एखादा व्यक्ती जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, थोडीशी जागरूकता निर्माण होते, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी त्याला कळू लागतात. मग तो विद्रोह करतो समाज व्यवस्थेविरुद्ध. आता ते जे काही त्याचे घरचे आहे, त्याची आई, त्याचे वडील, ते त्याला ते काम करण्यासाठी प्रवृत्त करतात, परंतु तो दुसऱ्या गोष्टीनं त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो की मी पुढं हे गेल्यानंतर ते करीन, तुम्हाला अशा गोष्टी करीन, तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तो आशावादी आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, समाजाविषयी तो बंड करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या सगळ्या गोष्टी तिथे येतात की एखादा वंचित समाज जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याचा कुठलाही भाग असो, मग तो त्याच्यातला तो मुलगा आहे कुणीही असो, जेव्हा पुढे जातो तेव्हा ती समाज जो काय आहे त्याला कशा प्रकारचं जाणीव देतो आहे ना. जसं की ते भंग्याचं काम करायला त्याला हीन मानतात, अस्पर्श समजलं जातं आहे ना. तर ही जेव्हा मी मानव आहो ही जाणीव निर्माण होते, आणि जेव्हा इतर दुसरा बोलतो ना, तू मानव नाहीस, तू भंगी काम करणार आहेस, तू आमच्या पायाखालची धूळ आहे, तेव्हा तो बंड करतो. कारण त्याला ते होतं ना, मानव जाणीव झाल्यानंतर तू तू माझ्यासारखा आहेस, तू मला कसं म्हणतोस अशा गोष्टी, तू कर ना काम. तर या गोष्टी तिथे जातात, त्याला म्हणतात तू भंगी आहे, तू करायला पाहिजे. तर ही भारतीय असमानता, भारतामधला जो काही व्यवस्था आहे ते इथं मांडण्याचा प्रयत्न करतात, आणि विद्रोहही त्यांनी दावला आहे. त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती, हा शेवटचा भाग. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर तो जो काही व्यक्ती आहे, तर काम करायला जाणारा म्हणजे नोकरीसाठी गेलेला, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्याबद्दल असणारं ज्ञान आणि त्याच्यामध्ये असणारी एक भावना म्हणजे जातीभेद, त्याला सुद्धा वाईट वाटतं की या जातीमुळे मला या गोष्टी होत आहे. तो सांगण्याचा कधी कधी सांगण्याचा तो प्रयत्न करतो, परंतु त्याला ते बऱ्याच वेळा मनामध्ये होतं की सांगू नये, किंवा आपलं ते जे काही डॉक्युमेंट आहे दावू नये, असं बी मनामध्ये होतं. आणि दुसऱ्या गोष्टीने त्याला वाटतं की हे सांगावं सुद्धा. तर ह्या दुसऱ्यातली म्हणजे दोन्हीमध्ये जे काही त्याचा हे आहे ना संबंध, किंवा त्याच्यातला मनाला आतलं मन बाहेरलं मन काही म्हणा त्याच्यामध्ये,
तो जो काही दबंदो आहे तो आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा दुसरा व्यक्ती तेव्हा त्याला ॲक्सेप्ट करतो, पहिले स्वीकार करतो की हां तुम्ही आमच्या वरच्या जातीचे असाल म्हणून. आणि पुन्हा जेव्हा जातीभेदीमुळं त्याला ते दुसरा व्यवहार पाहायला भेटतो है ना, पहिला व्यवहार चांगल्या प्रकारचा, दुसरा व्यवहार मारामारीचा, त्याला मार भेटतो. तर याच्यामध्ये कसं की पूर्णपणे माणुसकी पहिला सुरू आणि जातीभेदामुळं अमानुसकी आहे ना. माणसामुळे त्यानं पाहिलं की हां आमच्या हा जातीचा असावा, तो चांगल्या प्रकारे वागला, तो पहिला व्यक्ती, पहिला त्याच्यामध्ये येणारे ते. परंतु जेव्हा असं घडलं की त्याला जात समजली तेव्हा अमानुषकीपणे वागू लागला. तर हे कसं जातीभेदामुळे आहे ना, व्यवस्थेमुळे घडलं. तर आणि विशेषतः आर्थिक दुर्बलता आहे तिथं आहे ना. तो जो काही व्यक्ती आहे त्याची तो नोकरी गेली, या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. तर ही बी दिसते आता. आणि दुसऱ्या गोष्टीला पहा, त्याच्यामध्ये जो काही येणारा व्यक्ती आहे, त्याला गुंड म्हटलं जायचं किंवा हा असा असा करतो असं बी म्हटलं जायचं. आणि मग तो काय करतो, जसं की तो हातामध्ये सुरी घेऊन हिंडत असतो आहे ना. हातामध्ये सुरी घेऊन हिंडलं की बाकी त्याला भीतात. मग ते कशामुळे आहे, तर ते लोक अगोदर त्यांनी त्याला धडा दिला आहे ना, तू खालच्या जातीचा आहेस, तू असंच तू हेच काम केलं पाहिजे. मग तो तुला कसं चीड व्यक्त करणार, हिंसा करणार. तर ते त्या रूपामध्ये त्यांनी दावण्याचा प्रयत्न केला आहे. तर ती जेव्हा मी जात चोरली होती याच्यामध्ये कसं की पूर्णपणे जातीभेद झाल्यानंतर माणूस कशा प्रकारे वागतो. हा जर नोकरी गेलेला जर पहिला व्यक्ती पाहिला तुम्ही, तर तो शांतपणानेच आहे. परंतु जिथं अगोदर राहिलेला जो व्यक्ती होता आणि तो व्यक्तीला आलेला अनुभव, त्याच्यामुळे तो तसा वागत होता. तर हे दोन्ही मधला जो काही भाग आहे तिथं त्यांनी दावण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्याच्यातले जे काही व्यक्ती येतात ना, रामचरण आहेत, बरेच व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये. काशीनाथला असं म्हटलं जायचं की तो कसा हिंस्र आहे ना, पूर्णपणे त्याने खून केले आहेत असं म्हटलं जायचं. आता ती करण्याचं कारण काय की तुम्ही अगोदर त्याला तशी वागणूक दिलात, त्याच्यामुळे तो तसं करतो. तर दोन्ही बी भाग पहा त्याच्यामध्ये की जेव्हा मी जात चरली होती, हा जो काही भाग आहे याच्यामध्ये विद्रोहाची जी काही भावना आहे तिथं आपल्याला दिसते की त्याला जातीबद्दल किती गोष्टी सहन कराव्या लागतात आहे ना. आणि दुसरा जो व्यक्ती आहे काशीनाथ, हा त्याला अगोदर अनुभव आल्यामुळं तो कसं चिडाची भावना आहे, हिंसा करण्याचा प्रयत्न करतो. तर हे सगळा विद्रोह कशामुळे आहे, जेव्हा त्याला अनुभव आला की आपल्याकडे काहीतरी वेगळी वागणूक दिली जात आहे, मग याला जर थांबवायचं असेल तर करा हिंसा, करा राग. तर हा भाग इथं आहे. तर हे सगळं जेव्हा मी जात चोरली होती, हे जे काही पुस्तक आहे ना, जे खालच्या स्तरातील लोक राहतात त्यांच्या विविधतेमध्ये जो का भाग आहे, जसं की वेश्या आहे, कधी काळोखाचे त्याच्यामध्ये देवदासी आहे, गुंड आहे ना. तर त्या लोकांमध्ये कशा प्रकारचं जीवन आहे, कुठला वंचितपणा आहे, ते कसं जगतात, त्याच्यातले जी काही पीडा आहे, जे काही शोषण आहे, जे दुःख आहे, कोणत्या लेवलचं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न या पूर्ण 10 कथामध्ये आहे. तर असा हा जेव्हा मी जात चोरली होती हा संक्षिप्त रूपामध्ये, सारांश रूपामध्ये भाग आहे. तर हा झाला पूर्ण ह्याचा भाग. आता तुम्हाला हा सगळा भाग समजला असेल, तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर हा समजणारच आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही. तरी पण आता पुढे जाऊया. आता इतक्या गोष्टी मी सांगितलं, आता विश्लेषण थोडंसं करूया. आता ह्याच सांगितल्या थोडं रिपीट होती, परंतु होऊ द्या, काय फरक पडत नाही तो. आणि शेवटी आपण ते जे काही त्यांचा भाग होता ना पहिला सुरू, शिरीष पै हे ओळख म्हणून किंवा प्रस्थानामध्ये लिहितात, ते वाचूया शेवटी. परंतु आता विश्लेषण करूया. पहा, आता ह्या जे काही तुम्ही 10 कथा पाहिल्या, तुम्हाला मी सारांश रूपामध्ये मी सांगितलं की काय काय आहे त्याच्यामध्ये. त्यातल्या व्यक्ती पहा आहे ना, वेगवेगळ्या स्तरावरल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये विविध घटक आहेत, एक घटक नाही. कुणी कुठल्या स्तरावर आहे, कुणी कुठल्या स्तरावर आहे, कुणी काहीतरी करते, कुणी काहीतरी करते. तर हिंसा, राग, द्वेष या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे काय लेखक लिहितात ना, कुठले आपले बाबुराव बागुल यांच्या कथा, सूड पहा किंवा हा जो की कथासंग्रह पहा किंवा आणखी कथासंग्रह, यांच्यामध्ये जे काही लोक असतात, खून, जुगार, शिवीगाळ, गुंडागिरी, दंगली, जातीवाद, धर्मवाद, फसवणूक, भ्रष्टाचार, आर्थिक पिळवणूक, बलात्कार, स्त्रियांचे शोषण, या सगळ्यांचं वर्णन, या सगळ्या लोकांचं वर्णन यांच्यामध्ये येतं. तर तुम्ही म्हणसाल की हे जे काही लोक राहतात म्हणजे ते कुठल्या जे वंचित समाज आहे, ज्यांना खालचा समाज समजला जातो, तर त्या स्तरावरच्या जीवनाचं चित्रण यांच्या लेखनामध्ये येतं. तर याच्यामध्ये जो काय भाग आहे तो आपल्या या कथासंग्रहामध्ये येतो. आता हे जे काही लेखक लिहितात ना, त्याच्यामध्ये जे तुम्ही वाचलात तर ते मनोवेधक कलाकृती आहे ना. आपलं ते मन तिथं पुढं काय होईल अशी, म्हणजे असं होऊ शकतं का, आपल्या मनाला ते ठावा घेत तिथे की काय आहे, असं घडण्याचं काय कारण आहे. कधी कधी आपला तुम्ही पहिल्या सुरू जर वाचत असला तर वेगळंच वाटतं, ते वेगळंच असे जाणीव निर्माण होते. तर ते कसं मनाला वेड लावण्यासारखी की असं बी घडतं का, असं बी आहे का. तर अशा प्रकारची कलाकृती हे करण्याचं काम, लिहिण्याचं काम हे कोण करतात, बाबुराव बागुल. त्यानंतर
पीडित वर्गाची मानसिकता टिपण्याचं महत्त्वाचं काम या लेखनामध्ये आहे ना. तुम्ही जर ते सगळे स्तर पाहिलात, पहिल्या कथेपासून ते 10व्या कथेपासून, तर पीडितच लोक आहेत ना, वंचित आहेत, त्यांना समाजाने नाकारलेलं आहे, त्यांचे दुःख, त्यांच्या मनातला होणारा जो काय भाग आहे ना, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न हे बाबुराव बागुल इथं करतात. तर पीडित वर्गाची मानसिकता हा मुख्य भाग बी आपल्याला या कथामध्ये दिसतो. त्यानंतर एका स्तरावरील जीवन आहे का? एका स्तरावरील आहे का? हो, एका स्तरावर म्हणजे खालच्या स्तरावरील, परंतु त्या स्तरामध्ये विविधता आहे असं आपल्याला म्हणता येतं आहे ना. फक्त असं मांडलं का दलितच या लोकांचं मांडले का? नाही ना, देवदासीचं बी मांडलंय, वेश्याचं बी मांडलंय आहे ना, गुंडाचं बी मांडलंय, पुन्हा तो जे जात चोरली याचं बी मांडलेलं आहे. तर खालच्या स्तरावरील जे काही लोक म्हणजे समाजाने ज्यांना वंचित केलं आहे, ज्यांना नाकारलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे माणूस न पाहता ते काहीतरी अभद्र काम करतात, ते आमच्या लेवलच्या नाहीत किंवा त्यांच्याबद्दल पाहणे म्हणजे आपल्या जीवनाचं नुकसान करून घेणं असं ज्यांना वाटतंय त्या लोकांचं चित्रण आहे. मग ते लोक विविध आहेत, एकच स्तरावरची खोडी असू शकतात. तर ते त्यांच्यामध्ये विविधता आहे आणि ते विविध लोकांचं दर्शन म्हणजे असं म्हणतो की समाजामध्ये जे काही लोक राहतात त्याच्यामध्ये एक जो समाज आहे, ज्याला समाजानं वंचित केला आहे, समाजामधला जो काही भाग आहे, त्या भागाचं जीवन कशा प्रकारचं आहे आणि त्याच्यामधलं जे काही विविध लोकांचं विविध जीवनाचं जे काही चित्रण आहे ते या आपल्या बाबुराव बागुल यांच्या लेखनामध्ये दिसतं. त्यानंतर यांच्यामध्ये रंजकता आणि कल्पनारम्य आहे का याच्यामध्ये? तुम्हाला वाटतं का? नाही ना, असं थोडंसं असेल. त्या रंजकता किंवा कल्पनारम्यता हे कल्पनारम्य आहे का? थोडंसं त्याच्यामध्ये वास्तविकताच आधार आहे ना. काही ना काही असे लेखन तेव्हाच लिहिता येतं जेव्हा काहीतरी पाहिलेलं असतं. असं इतकं म्हणजे माणसाला एवढ्या गोष्टी इमॅजिन नाही का इतक्या थराचे की असं असं घडत असेल आहे ना. ते कसं प्रत्येक गोष्टीचं वर्णन करतात की जसं की एखादी ती कुऱ्हाड कशी म्हणजे दसऱ्याच्या रेड्यामध्ये काय झालं किंवा ते काळोखाच्या रेड्यामध्ये बानूचं जे काय अवस्था आहे ती मांडण्याचा प्रयत्न कसं कधी ना कधी पाहिलेले असते ते व्यक्ती की त्या जीवनामध्ये असं असं तिच्या घडलं असावं, तेव्हाच तसं ते लेखन करता येतं. म्हणून कल्पनारम्यता कमी आहे, अल्प आहे, नाही असं म्हणता येत ना, पण अल्प आहे. रंजकता, रंजन करणं आहे का काम आहे ना, या कथेमध्ये तुमचं रंजन करते का ती कथा? काम असं आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी असं होतं की हां, जसं की एखादं गाणं ऐकल्यानंतर किंवा एखादं जेवण केल्यानंतर तर असं होतं का याच्यामध्ये रंजकता आहे का? नाही ना, इथं मनोरंजन करण्याचा कार्यक्रम थोडंच आहे, नाही ना. तो एक समाजाची अवस्था तिथे धावण्याचा प्रयत्न आहे, पीडित आहे, शोषित समाज आहे आणि याच्यामध्ये तटस्थ लेखन आहे. जसं की वासना हा जो काही विषय आहे, जसं की हा विषय बोलणं म्हणजे कसं लेखन चांगलं नाही की अशा गोष्टी कोण लिहितं मग तसे लोक लिहितात असं वाटतं. तर तरी पण त्यांनी तटस्थ लेखन केलं आहे, जे जसं घडलं असेल त्याला थोडंसं सारांश रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये काही गोष्टीला न वगळता जसं जीवन आहे, जसं वेश्याव्यवस्थेचं जीवन कसं असतं, तर त्याच्यातला प्रत्येक भाग आता तुम्ही ते वाचला तर तुम्ही समजाल की त्याच्यातला प्रत्येक भाग त्याने टिपण्याचा प्रयत्न केला की काय आहे असं, काय काय करते ते, कुठल्या प्रकारचा भाग होतो त्याच्यामध्ये. तर ते तटस्थ लेखन आहे की असं करता आलं असतं ना, त्यांना वगळून काढता आलं असतं किंवा त्याला काही काढून टाकून दिलं असतं किंवा हा गोष्ट जमणार नाही किंवा हे आपल्या लेखनाला शोभणार नाही असं वाटलं असतं त्यांना, परंतु त्यानं तसं नाही केलं. ते ॲज इट इज ते असं लिहायला सुरुवात केली. तर हा कसं तटस्थपणे लेखन आहे. असं नाही की या गोष्टी साहित्याच्या विरुद्ध जातात किंवा असं नाही लिहायला पाहिजे, नाही, जे आहे ते वास्तविकतेला धरून त्याला ते मांडण्याचा प्रयत्न ही तटस्थ लेखनाची भूमिका याच्यामध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर अनुभूती आणि अभिव्यक्ती या दोन्ही महत्त्वाच्या बाबी यांच्यामध्ये दिसतात, नाही ना. अनुभव तर आलेला आहे, मग तो अभिव्यक्त सुद्धा झालेला आहे, नाही की तो दबून राहिलेला आहे त्यांच्यामध्ये. कथेच्या माध्यमातून जसे स्वतंत्र असतं ना आपला अभिव्यक्ती स्वतंत्र, ते स्वतंत्रपणे जे पाहिलं आहे, जे आपला अनुभव आले त्याला ते मांडण्याचा थेट एक मार्ग त्यांच्या कथेमधून दिसतो. त्यानंतर या जे कथा पाहिलात तर तुम्हाला कळून येईल की सामाजिक जे काही व्यवस्था आहे किंवा समाज व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत ना ते त्याच्यावर त्यांना दावायचे आहेत. प्रस्थापित जी काही समाज व्यवस्था आहे जी निर्माण झालेली आहे, या समाजामध्ये अशा प्रकारे राहिलं पाहिजे, या समाजामध्ये असं जगलं पाहिजे, या जातीने असं केलं पाहिजे, या लोकांनी असं वागलं पाहिजे, या लोकांनी हे कार्य केलं पाहिजे, हा व्यवसाय केला पाहिजे, यांना मान दिला पाहिजे. ही जी काही व्यवस्था आहे ना, या व्यवस्थेमध्ये कोणते दोष आहेत, काय आहे ते दोष, तर ते मांडण्याचा प्रयत्न तिथे केला आहे. जसं की तुम्ही जर पाहिलात तर अस्पृश्य जे काही लोक समजले जातात त्यांना जवळ येऊ दिलं जात नाही, की पाणी भरू दिलं जात नाही, किंवा जी काही वेश्या आहे तिला वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, किंवा गुंड आहे त्याला भीती बाळगली जाते. तर हे जे काही लोक आहेत ना, या लोकाला यांनी प्रेम का नाही दिलं, यांना आपलंसं का मानलं नाही, यांना समाजाचा हिस्सा का नाही मानलं, हे प्रश्न निर्माण होतात ना. का हो थोडे वेगळे काम करतात परंतु त्यांना वेगळं का मानलं त्यांना जर थोडी जसं की एखाद्या आपल्या घरामधला एखादा व्यक्ती असतो, तो थोडा हे असतो, घरामध्ये 2-3 मुलं आहेत, सगळेच मुलं शांत असतील असं नाही,
आहे ना. कुठं खोडकड असतं, कुणं रागीट असतं, कुणी शांत असतं. परंतु आई सगळ्याला माया करते ना. सगळ्या गोष्टी कितीही जरी वाईट वागला तरी त्याला प्रेमानंच बोलते, आणि प्रेमाने बोलतेस म्हणून तो घर राखून राहतो. त्याच्यामुळे जेव्हा ती मर्यादा तोडते तेव्हा तो ते घर सुद्धा तोडतो. तर हेच गोष्टी समाजामध्ये घडते. जेव्हा समाज त्याला प्रेमाने वागतो तेव्हा चुकलं तरी तो येतो, मान्य करतो, माझं चुकलं आहे, असं असं करतो, कारण त्याची प्रवृत्ती आहे ते करण्याचं, त्याचा स्वभाव असेल त्याच्यामुळे. परंतु जेव्हा समाज त्याला चिटकून ठेवतो तेव्हा समाजामध्ये तो राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज जेव्हा नाकारतो तेव्हा काय घडतं तर समाजाची जी काही विपरीत अवस्था होते ती निर्माण होतं. समाजामध्ये असमानता निर्माण होते, समाजामध्ये दोष निर्माण होतात, समाजामध्ये स्थैर्य राहत नाही, अशांतता निर्माण होते, भीती निर्माण होते, आणि तोच भाग इथं दिसतो. आणि तोच दोष लावण्याचा प्रयत्न हे आपले लेखक करतात. आणि दुसरं म्हणजे दलित जीवन. आता हे काय सांगायची गरज नाही की दलित जीवन कोणत्या प्रकारचं आहे, काय आहे त्याच्यामध्ये. जसं की विद्रोहाची भावना आहे ना, त्याच्यामध्ये जे काय भंग्याचं काम करतात त्यांना अस्पृश्य समजलं जाणं. त्याचप्रकारे जेव्हा मी जात चोरली होती, जातीमुळे त्यांना काय सोसावं लागतं या गोष्टी, तर हा विभाग याच्यामध्ये आहे. हे विशेष आहे त्यांच्या लेखनामध्ये. आता याच्यानंतर आणखी विशेष बाब पाहूया, आहे ना. हे तर ढोबळ मानवणं झालं. लेखनाचे हे सगळे पॉईंट तुम्ही कन्सिडर करा, थोडंसं आकलन केलं की जे पॉईंट आपल्याला आठवतील ते लिहिण्याचा प्रयत्न करा. आता विशेष पाहूया. याच्यामध्ये व्यक्तिवर्णन पहा. बानू आहे, देवरा आहे, सावित्री, बापू पैलवान, चंद्रा, जय, आणि जो काही काशीनाथ आहे, बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यांचं वर्णन करत असताना त्यांचे हावभाव, त्यांचा स्वभाव, त्यांचे गुणधर्म आहे ना, त्यांचं थोडी जे काही गोष्टी आहेत ज्या वर्णन करतात ते व्यक्तिवर्णन एक हुबेहूब दिसतं की तो पुढे व्यक्ती आपल्यासमोर उभारला आहे असं वाटतं, आहे ना. त्याचे सगळ्या गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करतात. व्यक्तिवर्णन हे निपुण एक चांगल्या प्रकारे टिपण्याचा हा त्यांच्यामध्ये भाग, म्हणजे कथानक मस्तपणे ते मांडतात व्यक्तीच्या दृष्टीनं. आणि नाट्यपूर्णता पहा. एखादी गोष्ट त्यांना सांगायची, जसं की वेश्याचं जीवन कसं आहे, तर त्यांनी काय घेतलं की जी काही व्यक्ती आहे वेश्या व्यवसाय करते, आता त्या व्यक्ती कशा प्रकारे जगते, म्हणजे ते वेश्या व्यवसाय कशा प्रकारचा आहे, तर त्या व्यक्तीच्या अनुषंगानं नाट्यपूर्णता आणली आहे. म्हणजे थेट सांगता आलं असतं की असं आहे, परंतु ॲक्च्युअल कृतीमध्ये जसं की ती व्यक्ती करते वेश्याचा व्यवस्था, किंवा हे जे काही गुंडामधला आहे किंवा आपल्या वानरामधला आहे तो व्यक्ती कशा प्रकारे, जसं की बापू पहिलवान कशा प्रकारे वागतो, तर ती नाट्यपूर्णाच्या दृष्टीने कशा प्रकारे तो बुद्धी नसल्यासारखा आहे, किंवा कशा प्रकारे आईचा ऐकतो, तो बी भाग त्याचा सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यांना थेट सांगता आलं असतं, परंतु नाट्याच्या द्वारे जर सांगितलं तर अधिक समजतं, आहे ना. जसं की एखादं गाणं आहे, ते ऐकलं तर आपलं थोडंसं समजतं, परंतु जेव्हा ते गाणं आपण पाहतो तेव्हा आपला अधिक समजतं. तोच भाग येत आहे की नाट्यपूर्णता आणण्याचा नेमका भाग या लेखक आपल्या बाबुराव बागुल यांच्या लेखनामध्ये आहे. आणि लेखनशैली पहा. लेखनशैलीमध्ये जर तुम्ही पाहिलात, जे खालच्या किंवा दलित जीवनातील लोक आहेत ते जसं बोलतात तशी शब्दशैली आहे त्याच्यामध्ये, आहे ना. तोच नेमकेपणा आहे, तीच नैसर्गिकपणा आहे, तोच जिवंतपणा आहे, तेच तसे रांगडे शब्द आहेत, त्याच शिवाय आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं ते लेखन त्या स्तरावर वाटतं. नाहीतर याला दुसरा मुलामा किंवा दुसरा स्तर देता आला असता, परंतु त्यांनी तसं न करता लेखनशैली जसं जीवनाबद्दल आहे तसं आहे ना, सरळ आहे. जशी ज्या जीवनामध्ये जे ते टिपण्याचा लोक प्रयत्न करतात तेच आहे त्याच्यामध्ये. तर लेखनशैली बी त्यांच्या तशा प्रकारचीच आहे. विचारसरणी आहे ना. विचारसरणी कशी आहे, जसं की विद्रोह आहे, जेव्हा मी जात चोरली, याच्यामध्ये ते काय म्हणतात की व्यक्ती मारत नाही मला, कोण मारते, मनुस्मृती मारते, आहे ना. मनुस्मृती असं सगळं काम करते, तर तिथं व्यक्तीला दोष देत नाही ते. विशेष पहा. विचारसरणी काय आहे की समाज व्यवस्थेमध्ये जे काय घडतं ना ते धर्माच्या अनुषंगानं, पुस्तकाच्या अनुषंगानं घडतं. हा व्यक्ती करत नाही, ती पुस्तक करवत आहे, असं ते विचारसरणी आहेत. किती महत्त्वाचा भाग आहे की व्यक्तीला दोष न देता व्यवस्थेला दोष देत आहेत. आणि ही एक उत्तम बाब आहे असं आपल्याला म्हणता येत की व्यक्ती असतो, परंतु त्याला जी माहिती भेटते त्याच्या अनुषंगानं तो वागतो. जसं की त्याला मनुस्मृती सांगते की ती जी काही लोक आहेत खालच्या स्तराची आहे, त्यांची पायाची धूळ आहे, तुम्ही तसं वागलं पाहिजे, म्हणून तो वागतो. त्याला जर कोणी सांगितलंच नसतं की बाबा अशा गोष्टी आहेत, तर तो वागला असता का, नाही ना. तर तोच भाग आहे की मनुस्मृती सांगते. तर विचारसरणी बी आहे ना. समाज व्यवस्थेबद्दल काय आहे, समाजामध्ये काय आहे, तर ती बी विचारसरणी यांच्यामध्ये दिसते. आता तुम्ही जर थोडासा विचार केला, हे ग्रंथ का आले, ह्याच्यामध्ये आलं, बुद्धी बी जरी लावली ना तर सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे तुम्ही देववादी म्हणा या गोष्टीकडे थोडंसं तटस्थपणे पाहता. तुम्ही कधी कधी विचार करा पहा, म्हणजे ही आपली समाजव्यवस्था आहे ना, ती अशी समाजव्यवस्था का आहे, का असं वागायचं. जसं की आपण म्हणतो ना, वडिलाचा मान राखला पाहिजे, किंवा जे काही वडीलधारी आहेत त्यांना नीट बोललं पाहिजे, त्यांच्या पाया पडल्या पाहिजेत. स्त्रियाशी कसं त्यांना थोडंसं जबाबदारीनं वागवणे, किंवा त्यांना जसं बाहेर न फिरू देणे,
थोडे थोडे जे काही सणवार आहे त्यांना साजरे केलेच पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी आपण का करतो? कधी विचार केलात का या गोष्टीवर? आपण म्हणतो की परंपरा आहे, संस्कृती आहे, आणि त्याच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करा ना, ही परंपरा संस्कृती कोण आणली? कोण होते ते? का आणली त्यांनी? जर त्यांनी विचार केला, जसं तुम्हाला अगोदर म्हटलं होतं की हे जे काही सगळे लिखाण केलं आहे, ते लिखाण करणारे कोण होते? विशेषतः पुरुष होते. आता जे काही पुरुष होते ते थोडी बुद्धिमानी असतील ना, त्या काळामध्ये त्यांना वाटलं की अशा गोष्टी करायला पाहिजेत. तर थोडंसं विचार करा, म्हणजे कधी कधी हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असं का आहे? जे समाज आपण पाहतो ते समाज असा का आला पाहिजे, म्हणजे काय कारण आहे? मग थोडं थोडं मागे गेलं तर तुम्हाला समजेल की आज बी पहा, जसं की एखादी कंपनी आहे, कंपनीतला मालक काय विचार करतो? त्याचं जास्तीत जास्त प्रॉफिट हो ना. बाकीचा तो विचार करतो, पण इतका विचार करत नाही. पंतप्रधान पहा, जे काही लोक असतील त्याच्यामध्ये, पंतप्रधान हा देशाचा आहे, पण पार्टीचा बी विचार करतो ना तो. असंच नाही की पूर्णपणे समर्पित आहे पार्टीसाठी. तो कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. इकडलं राजपाल, तिकडं ते आलं की असं तसं. असं नाही की हाच पण सगळेच करतात असं. तर हे म्हणायचं काय तुम्हाला की जेव्हा एखादा जो काही वर्ग आहे किंवा एखादा पुरुष आहे वरच्या स्तरावर जातो, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो है ना. माझी पोझिशन राहावी असं करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो. तसंच अगोदरच्या काळामध्ये घडलं असेल है ना. पुरातन काळामध्ये जेव्हापासून आपली संस्कृती झाली त्या काळामध्ये त्यांना वाटलं असेल की मी पुरुष आहे, माझ्या आता थोडीशी अवस्था चांगली आहे, तर मला वाटतं की माझी अवस्था अशीच राहो. तर मग त्यांनी नियम काढले, मग मनुस्मृती, मग इतर ग्रंथ, हे पुराण, वेद, अशा सगळ्या गोष्टी आल्या असाव्या आहे ना. असं विचार करता येतं, तर्क लावता येतं सगळ्या गोष्टी. तर म्हणजे थोडा विचार ह्याच्यामध्ये नाही जायचं, कारण आपला तो आवाढव्य विषय होतो. आता विचारसरणी पाहिली आपण, याच्यामध्ये एक सूत्रीपणा बी आहे ना. असं त्यांनी कुठं की दुसरीकडे गेले नाहीत, किंवा त्यांचं असं वायफळ म्हणा किंवा अवांतर म्हणतो ना, बिनाकामाची गोष्ट काहीतरी सांगितलं आहे, उगाच त्यांना ते पानं भरायची म्हणून केलं, असं बी नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर हे जे काही वंचित पीडित लोक आहेत, ज्यांच्याकडे समाजाने वेगळ्या नजरेने पाहिलं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, तर हे हे जे काही समाजाचं अनैतिक आचरण आहे ना, नैतिक आचरण सोडून हे जे काही वागणार आहेत, यांच्या विरुद्ध विद्रोह आहे यांच्यामध्ये है ना. या लेखनामध्ये विद्रोहाची भूमिका दिसते, विद्रोही लेखन दिसतं है ना. शब्दामधून ते कळतं आपल्याला. तर हा एक भाग आहे. त्यानंतर स्वतःला भेटणारं जे काही जीवन आहे, अस्तित्व वेदना, मी समाजामध्ये जगत असताना मला ज्या गोष्टी पाहायला भेटतात त्या इतरांना बी, माझ्या स्तरावरील असणाऱ्या लोकांना बी पाहायला भेटत आहेत. मग ती सुद्धा अस्तित्व वेदना सुद्धा लेखन करण्यात प्रवृत्त करते, आणि या अस्तित्व वेदनेमधूनच ते लेखनाला एक जन्म म्हणा किंवा एक वास्तविकता आणि जे काही अस्सल लेखन म्हणतो ना त्याला वाव मिळणार. तर हे विशेष आहे यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तर म्हटलं जातं ना, दलित साहित्याचे जनक कोणते, किंवा दलित साहित्याच्या कथाचे जनक कोण, तर बाबूराव बागुल असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये मूळ प्रेरणा आहे, मूळ भाग आहे, कारण ते स्वतः भोगल्यानंतर त्या गोष्टी येतात. तर ती अस्तित्व वेदना, जीवन चिंतन आहे, जीवनामध्ये काय काय पाहिलं, समाज कशा प्रकारे वागतो, वेगवेगळे स्तर कोणत्या प्रकारचे आहेत, व्यक्ती कोणत्या कोणत्या परिस्थितीनुसार वागतात, काय पाहिजे असतं त्यांना, हे जीवन चिंतनानुसार वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्तीचं जीवन या त्यांच्या कथामध्ये आहे. प्रखर वास्तविकता आहे ना. मनोरंजनपणा किंवा कल्पनारम्यता, इतर गोष्टी कमी करून जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः ह्या गोष्टी पाहायला भेटतात आहे ना. शहरी जीवनामध्ये पहा, ग्रामीण भागामध्ये पहा, हे वास्तविकता आहे. वास्तविकता असते, जे एखादं पुस्तक आहे ना आपला तेव्हाच भेटतं पहा, जेव्हा ती वास्तविकता अधिक असते. उदाहरणार्थ पहा, सैराट हा पिक्चर. सैराट या पिक्चरमध्ये इतके पिक्चर निघाले होते आजकाल, पण सैराट का भावला, कारण त्याच्यातली जी काही बोली होती आणि त्याच्यातला जो काही सारांश होता ना, तो व्यवहारामध्ये घडत होता. पहा, तुम्ही नीट पहा त्या पिक्चरकडे. मी पूर्णपणे नाही पाहिला, परंतु आता तुम्ही हसाल नाही पाहिला म्हणून, खरं रियालिटी आहे ती. कॉलेजमध्ये असताना त्या गोष्टी होत्या, परंतु ते पाहायला नाही भेटला त्याच्यामध्ये. पुन्हा त्याच्याकडे मन नाही, कारण ते गाण्यामधून सांगण्यामध्ये लोक ते म्हणायचे की अशा पिक्चर आहे. पुन्हा ते रसच नाही राहिला नाही ना. पहिलं सुरू कुणी जर स्टोरी सांगितलं आणि बार सांगितलं की ते रस राहणार, तशा प्रकारचा भाग. परंतु इतकं कळलं की तो पिक्चर इतका प्रसिद्ध होण्याचं कारण काय, की ती बोली आहे ना, व्यवहारामध्ये जे घडतंय त्या गोष्टी. आणि जसं की तुम्ही पाहिलात की एखादा मुलगी पळून जात असेल तर त्याचा भाऊ कसा प्रकारे करतो, कोणत्या प्रकारे वागणूक करतो, तर ती सगळ्या चिडाची भावना त्या मूव्हीमध्ये आहे. आणि ते भावतं आपल्याला की, आणि विशेषतः म्हणजे मूव्हीमध्ये कसं असतं, काहीतरी रंगवून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातलं बॅकग्राऊंड म्युझिक पहा, त्याच्यातलं स्तर पहा, ते पूर्णपणे भेटतं. ते एकमेव कारण आहे की ते वास्तविकशी धरून जास्त होता पिक्चर, म्हणून तो आपल्याला जास्त प्रसिद्ध झाला होता. तसंच हे जे काही लेखन असतं ना, जे वास्तविक असतं, जे काही ना काही सारांश रूपाने येतं, ते आपला लवकर म्हणजे
मन वेध घेतं, आपला ते पूर्ण ओढून घेतं त्याच्या प्रकारे. आणि इतर बी लेखन पहा, बरेच पुस्तकं असतात त्याच्यामध्ये काही रस येत नाही आपल्याला, वाचून सोडून देतो काहीतरी, परंतु जे वाचताना ते मनामध्ये असं घर करून राहतं पुस्तक. जसं की जेव्हा मी चाचोरले असेल, आठवणीचे पक्षी, आता हे विसरत नाही, या पुस्तकाचं नाव बी विसरत नाही आपल्याला, कारण ते प्रखर वास्तविकता आपल्या समाजाशी असते, आपण पाहिलेली असते, म्हणून ते पूर्णपणे भेडतं. तर तो भाग आहे यांच्या लेखनामध्ये येतो. आणि त्यांनी दावण्याचा प्रयत्न केला आहे की असंवेदनशील समाज कशा प्रकारचा आहे ना, संवेदनशीलता नष्ट झाल्यासारखा वागतो. विद्रोहाचे ते काळोखाचे कैदी आहे ना, त्याच्यामध्ये पहा, असंवेदनशील समाजच आहे ना. आता त्या स्त्रीविषयी किती दया करुणा असायला पाहिजे होती, कारण तो व्यक्ती तिला मारा येत आहे, तर तो समाज काय करतो, उलट तो मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो, कशा प्रकारे मारलं पाहिजे हे सांगतो तिथं. तर हा असंवेदनशील समाज तिथं दिसायला दिसतो आपला. गुंडमध्ये पहा, त्यानंतर विद्रोहमध्ये पहा, आहे ना, ते इतर व्यक्ती कसं त्या भंग्याचा मुलगा आहे अशा प्रकारे आहे, हा शिकतो. तर तेच भाग आहे पुन्हा जेव्हा मी जात चोरले होते याच्यामध्ये पहा, पेसुकमध्ये पहा. तर हे कसं फेसबुकमध्ये ते व्यक्ती त्या स्त्री कशा प्रकारे वागणं करतात, हा असंवेदनशील समाज, ज्याला संवेदना कमी झाली आहे काय, असं प्रकारचा भाग इथं ते जावण्याचा प्रयत्न आहे. आणि तो प्रखरपणे आलेला आहे, हे विशेष आहे पहा त्यांच्या लेखनाचं. जेव्हा व्यक्ती समाजामध्ये राहत असतो, समाजामध्ये राहत असताना त्याला जाणीव पहिल्या सुरू नसते की आम्ही काय करत आहोत, कशा प्रकारचा भाग आहे ना. जसं की अगोदरचे लोक जे होते, अगोदरच्या काळामध्ये राहणारे, त्याने काही लोकांना सांगितलं की तुम्ही या जातीचे आहात, तुमचं काम आहे की तुम्ही आमची सेवा केली पाहिजे, आहे ना. याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं, तर काहीच करायचं नाही, तुमचं कामच आहे की आमची सेवा करणे आणि आमच्यासाठी सगळ्या गोष्टी करणे. आणि मग तसंच एक समाजाची उतरंड होती. आणि त्याच प्रकारे ते रूढी परंपरा बऱ्याच गोष्टी. परंतु जेव्हा त्याच खालच्या समाजामध्ये एखादा व्यक्ती येतो, थोडंसं त्याला ज्ञान होतं, अभ्यास करतो, त्याला समजतं की हे सगळं तर वेगळं चाललं आहे ना. हे आम्हाला फक्त शिकवत आहेत की अशा प्रकारे वागलं पाहिजे, आणि असं तर काही नाही. प्रत्येक व्यक्ती माणूस हा समान असतो. जसं की आंबेडकरवादी प्रेरणा, फुलेंची प्रेरणा म्हणा, किंवा हे अगोदरच्या काळामध्ये घडणारे जे काही लोक होते क्रांतिकारी, त्यांची प्रेरणा, यांच्यामुळे यांना समजलं की आपल्याला काहीतरी वेगळं ट्रीट केलं जात आहे, काहीतरी वेगळी वागणूक देत आहे. त्याच्यामुळं त्यांना मग थोडं थोडं पुढे गेल्यानंतर थोडं ज्ञान येऊ लागलं, किंवा ह्या जे काही विचारवादी होते, आंबेडकर म्हणा, शाहू म्हणा, फुले म्हणा, या सगळ्या लोकांचे जे प्रेरणामुळं एक जाणीव झाली, माणूस म्हणून जाणीव झाली, आहे ना. आम्हाला दलित म्हटलं जातं, आम्ही माणूस असताना, आहे ना, हे जाणीव झाली की आम्ही माणूस आहोत, परंतु दलित म्हटलं जातं. मग तेव्हापासून त्यांना आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला की काय होतं असं, की समाजामध्ये जो काही भेद आहे तो कशामुळे आहे, आम्हाला असं का प्रताडलं जातं, आमच्यावर धार्मिक बहिष्कार काय केला जातो, सांस्कृतिक बहिष्कार काय केला जातो, आम्हाला मंदिरात का येऊ दिलं जात नाही, आहे ना, आम्हाला जे काही सण उत्सव आहे साजरे केले त्याच्यामध्ये का प्रतिबंध केला जातो, आम्हाला का अंतर्भूत केलं जात नाही. हे जाणीवा निर्माण होत गेलं की आम्ही समान असताना तुम्ही अशी का भावना आहे. तर हे शोध करण्याचा प्रयत्न या खालच्या स्तरामध्ये लोकांमध्ये केला की आम्हाला दलित का आहे, आम्हाला बी मान आहे, आम्हाला बी सन्मान आहे, मग तुम्ही आमचा मान सन्मान याची धिंड का काढता, का करता असं. तर या सगळ्या गोष्टी विचार करत करत त्यांनी मग तो जो काही मानसिक संघर्ष आहे, त्या मानसिक संघर्षामधून जे काही विचारशीलता निर्माण झाली ती बऱ्याच माध्यमातून त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केला असेल. मग ते भाषणाच्या मध्ये असेल, मग साहित्याच्या माध्यमातून असेल, बऱ्याच ह्याच्यामध्ये असेल. मग ही जी काय मनाची कुचंबना आहे किंवा शरीराची विटंबना या समाजाने केली आहे, त्यांना आत्मपीडा दिली आहे, त्यांची प्रताडणा केली आहे, यांना आधार दिला नाही. मग या समाजाला जेव्हा आधार मिळाला विचारशीलतेचा, आंबेडकरवादी प्रेरणेचा, शाहू यांचा किंवा महात्मा फुले यांची विचारसरणी, लेटेस्ट म्हणजे संविधानाची जाणीव, यांच्यामुळं हे दलितपण आम्हाला दिलं गेलं आहे ही जाणीव झाली, आणि आम्ही माणूस आहोत ही जी काय भावना आहे ना, ते सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक लेखनामध्ये दिसतो. दलितांचं तुम्ही प्रत्येक लेखन पहा, आहे ना, त्यांच्यामध्ये एक मुख्य भावना असते की आम्ही माणूस आहोत, माणसासारखं ट्रीट करा तुम्ही. तर हे माणूस म्हणा, हे जे काय त्यांचा आत्मओढ असते ना, आत्महाक, की आम्ही माणूस आहोत, मधून हाक असते तुम्ही आम्हाला ॲटलिस्ट माणूस तर माना. त्याच्यामुळे त्यांचं लेखन येतं. आणि मग जेव्हा व्यक्ती किंवा समाज किंवा जिथला जो काही भाग आहे तो मान्य करत नाही की तुम्ही माणूस आहात, तुम्ही खालच्या स्तराचे आहात, तुमची प्रताडणा केलंच पाहिजे, तुम्ही याच लायकीचे आहोत, तुम्हाला शोषण केलंच पाहिजे, मग तो विद्रोह करतो, आहे ना. कारण त्याला तर ज्ञान भेटलं की मी समाजामधला जसा व्यक्ती पुढची आहे तसा मी आहे, परंतु हे मला अमानुषकी म्हणा किंवा पिळवणूक करत आहेत, त्यावेळेस तो दंड हे करतो, पूर्णपणे बंड करतो म्हणा, बंडाची भूमिका घेतो, विद्रोही भूमिका घेतो. आणि तेच लेखन बऱ्याच लेखनामध्ये येतं. मग बाबुराव बागुलांच्या लेखनामध्ये साहजिक येणंच आहे ना,
तर हा एक भाग आहे. त्यानंतर विशेषतः मग आपण जे पाहतो आपल्या संविधानामध्ये सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे ना, आता पण आहे बऱ्याच गोष्टीमध्ये. तर हे मागासलेपणच या लोकांना मागे ठेवतं. आणि जे लोक थोडेसे शिकले तेव्हा त्यांना समजतं की आपलं जे पुढं न येण्याचं कारण म्हणजे सामाजिक आणि हे जे काही आर्थिक गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे शैक्षणिकपणा कमी असल्यामुळं आपला आणखी तीच वागणूक दिली जाते. मग ती वागणूक कमी करण्यासाठी समाजामध्ये पुढे येण्यासाठी मग लेखनाच्या स्वरूपात म्हणा किंवा त्यांच्या कथेच्या स्वरूपात म्हणा, कादंबरीच्या स्वरूपात, गीताच्या स्वरूपात आहे ना, आंबेडकरवादी ते गीतं तर खूप असतात. तर हे पूर्णपणे कसं असतं, हे विद्रोह असतो की ह्या समाजामध्ये नाकारायचं, दुसऱ्याला प्रेरित करायचं की तुम्ही माणूस आहात. तर हा विद्रोहाची भूमिका आहे. सांगायचं आहे की समाजामध्ये अन्याय आमच्यावर होत आहे. हे फक्त दलितांना नाही सांगायचं, पूर्ण समाजाला सांगायचं तुम्ही काय करत आहात. हा त्यांच्या लेखनामध्ये आहे. विशेषतः दलित पण जर पाहिलं तर त्यांचे ते मुख्य प्रश्न असतात, म्हणजे भूक आहे ना, भूक आहे, गरिबी आहे, दारिद्र्यता आहे, दैन्य आहे, दुःख आहे, दास्य आहे. या मेन गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे त्यांना पुढे येताच येत नाही आहे ना. बरेच गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न केला, परंतु मूळच गोष्टी त्यांना पुढे येऊ देत नाही. ज्याची भूकचा प्रश्न मिटला नाही तो पुढचा विचार करेल का? विचार करा ना. ज्याच्या पोटामध्ये सदाच कोलाहल माजत आहे, एक वेळेचं जेवण भेटत नाही, त्याला दुसरा विचार सुचेल का? विचार करण्याची गोष्ट आहे की ज्याला तहान लागली आहे तो कशाला मोठ्या गोष्टी मागेल, की तू म्हणाल का मला आता तूप द्या, या गोष्टी द्या, मागेल ना? नाही मागणार ना. तो तो म्हणेल की मला अगोदर पाणी द्या आहे ना. पाणी दिल्यानंतर मग तो पुढचा विचार करेल. तसंच आहे या समाजाचं की त्यांना मूलभूत गोष्टीची अजून स्थिरताच नाही. भूक, गरिबी आहे, दारिद्र्यता आहे, दैन्य आहे, बेरोजगारी आहेत. या लोकांमुळे हे लोक इथंच चिटकून आहेत. मग जेव्हा काही लोक इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना समजतं की या भूक, गरिबी, दारिद्र्याचं मेन कारण आहे की समाजामध्ये असमानता आहे. समाज एका समाजाचं पिळवणूक करत आहे, एकाची संपत्ती लुटत आहे, त्याच्या जीवावर जगत आहे. हे असं करत असताना मग हे विद्रोहाची भूमिका हे लेखक घेतात. तर हा एक भावना आहे. कारण प्रत्येक जे काही समाज आहे त्या समाजातला व्यक्ती समाजामध्ये राहत असताना त्याला जेव्हा प्रताडलं जातं, त्याला विरोध केला जातो, तेव्हा मग तुला स्वतःशी प्रश्न विचारू लागतो की या गोष्टी समाजामध्ये घडतात. मग हा जो काही संघर्ष आहे ना, मग त्यांना कुठं सांगायचा, कुठं टिपायचं? तर ते लेखनामध्ये येतं, त्यांच्या बोलण्यामध्ये येतं, त्यांच्या भाषणामध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत, भावना आहेत, वेदना आहेत, संवेदना आहेत, यांच्यामुळं ते विद्रोही पण येत असतं. जसं तुम्ही पाहिलात की एखाद्या गोष्टी आपल्याला पाहिजे असेल तर मनामध्ये सदाच विचार निर्माण होतात आहे ना. एखादी गोष्ट कोणी म्हटलं, काही बोललं तर ते मनामध्ये येत असतं. जेव्हा ह्या समाजातील व्यक्तीला, दलित व्यक्तीला सदाच बोललं जातं, सदाच टोचलं जातं, सदाच त्याला जाणीव दिली जाते की तू दलित आहे, तर प्रत्येक क्षणाला आत्मकोंडमारा नाही तर काय आहे. मग जेव्हा हा पुढे व्यक्ती जातो तो विद्रोह नाही करणार का? शांत बसेल का? म्हणजे माझं ठीक झालंय आता मी शांत बसतो, मला घर गाडी भेटले असं म्हणाल का? नाही ना. त्याला जो काही गोष्टी भेटल्या इतके बरेच तर तो बदलण्याचा प्रयत्न करेलच ना. तर तो भाग आहे की तो विद्रोहीपणा आहे. कारण त्यांचा आत्मकोंडमारा क्षणाक्षणाला होता. असं बी नाही की काही वेळापुरता आहे, 6 महिने होई गेलं, 6 महिने नाही, रोजच आहे ना, प्रत्येक क्षणाला दिलं जातं ते. तर त्याचनंतर जित्यापणी मरण हा एक भाग आहे की प्रत्येक क्षणाला अशी भूमिका वाटते की आपण मरतच आहोत. नरकाची ना, जिवंतपणी नरक वाटायला आला. तर ते सगळ्या म्हणजे तुम्हाला कोणी एखादी गोष्ट टोचून बोललं तर कसं वाईट वाटतं. आणि प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणाला टोचून बोलत असेल म्हणजे एखाद्या तुम्ही रस्त्यानं जात आहात, प्रत्येक व्यक्ती काही ना काही बोलत आहे. म्हणजे काय ते जीवन आहे का काय? नरक आहे, नरकच असल्यासारखं आहे ना. नरकाची सारखी भूमिका की रोज कुणीतर प्रत्येक क्षणाला काहीतरी फटकार मारत आहे. आणि मानसिक त्रास तर सगळ्यात मोठा असतो आहे ना. अगोदर मी तुम्हाला सांगितलं मानसिक त्रासाविषयी. तर तो भाग आहे. मग असं जेव्हा घडतं समाजामध्ये की त्याला सगळ्या गोष्टी प्रतिकूल येतात आहे ना, धिक्कारलं जातं, समाज त्याला वंचित करतो, मग राग तर येणारच झाला ना, द्वेष, चीड येणारच झाला. मग त्याच्यामधून जे काही लेखन होतं, त्याच्यामधून जे काही लिखाण केलं जातं, बोललं जातं, ते विद्रोह पूर्णच असेल. शांतते हे कमी लेखन करतात, जसं की आठवणीचे पक्षी आहेत त्यांच्यामध्ये कमी लेखन असतं तसं. परंतु इतर लेखन जे आहे ते विद्रोहाची भूमिका, म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न, समाजाला सांगण्याचा प्रयत्न की तुम्ही काय करत आहात, ते एक भावना आहे. आणि हे तर अगोदर तुम्हाला सांगितलं की हे जरा लेटेस्ट पॉईंट म्हणजे संविधानिक अधिकार आणि वास्तविकता. आता बी पहा की संविधानाने आपला बरेच अधिकार दिले आहेत या दलित व्यक्तींना किंवा त्यांच्याबद्दल जे काही गोष्टी होतात, बऱ्याच गोष्टी त्यांना अन्याय अत्याचार होतात. परंतु वास्तविकता असं आहे की दलित कार्ड म्हणा किंवा एक कॅटेगरी म्हणा, असं कार्ड खेळलं जातं ना पॉलिटिक्समध्ये. पहा या सगळ्या गोष्टी घडतात. वास्तविकता काय आहे की त्यांना त्या स्तरावर ठेवणे आहे ना. जर त्यांचा इतकाच विचार असता की यांना लोकांना पुढं आणायचं असतं तर विचार जास्त झाला असता ना काही मोठं विचार केला असता. परंतु नाही, जे काही पार्टी असतात, म्हणजे आपला कुणा पार्टीबद्दल बोलायचं नाही, परंतु हे कार्ड खेळताच ना.
कारण त्यांना वाटतं की जसं की तुम्ही जर पाहिलं ज्या काय पार्टी आहेत, जे काय पुढे गेलेल्या पार्टी म्हणा, विशेषतः ह्या दलित समाजातल्या, त्यांच्याच घरातील व्यक्ती पुढे येतात आहे ना. आणि हे सगळीकडे घडतं, म्हणजे भाई बतीची आवाज म्हणतो ना, त्याचाच बेटा मंत्री बनला, त्याचाच पोरा असा बनला तसं बनला. बाकीचा समाज काय, मग या लोकाला काय पाहिजे की माझा समाज आहे ना, मग या समाजाला मी बोललं पाहिजे की अरे हेच बोलणार की हा आमच्या समाजावर असा अत्याचार होतोय, तुझ्या घर भरते ना, ते कोण सांगते त्याला आहे ना. मग हेच लोक याच लोकाला कमी मानतात. म्हणजे दलित समाजामधला एक दलित जर पुढे गेला तर तो दलित त्या दलिताला सांगतो की आपली अवस्था अशी आहे, परंतु स्वतःचं घर भागून निघत आहे. तर हे एक अशी गोष्ट आहे की जिथं संविधानिक अधिकार दिले आहेत, परंतु हे लोक याचा वेगळ्या अर्थाने मार्गाने वापर करतात. त्यांना दलितच ठेवलं जातं आहे ना, एक आयडेंटिटी दिली जाते की तो दलित आहात, तुम्ही आम्हाला वोट द्या आहे ना, अशा प्रकारचा भाग. किंवा हा अधिकार तुम्हालाच आहे, ह्या गोष्टी तुम्हासाठीच आहे. तर हे कसं वास्तविकता थोडीशी वेगळी आहे. अधिकार आहेत म्हणजे तुम्ही जर कायद्यानुसार गेला तर तुम्हाला शिक्षा होणार, परंतु समाज व्यवहार थोडासा वेगळा आहे. समाज व्यवहाराबद्दल कुठं शिक्षा आहे, या समाज व्यवहारामध्ये म्हणजे बोललं जाणं अशा गोष्टी, ती तर अभिव्यक्ती आहे म्हणलं जातं ना, तर तो एक भाग आहे. तर हा थोडा विरोधाभास जाणवतो, याच्यामुळे हे विद्रोही पण येतं, विशेष हे सांगायचं. आणि आधुनिक समाज आणि आदिम आधुनिक दलित असा भाग झालेला आहे. म्हणजे ह्याचं विदर कसं आपण म्हणतो ना, भारतीय समाज म्हणजे कसं की एका हातामध्ये त्याला विज्ञानाचं पुस्तक आहे, दुसऱ्या हातामध्ये त्याचा देवाचा गाभारा आहे, मला की देवाचं तो पालन करतो. हे कसं विरोधाभासी आहे ना, म्हणजे विज्ञानवादी आणि दुसऱ्याकडे हा देवधर्म. मग हे कुठंच जात नाही, म्हणजे आहे तिथंच आहेत, जेवढं आहे तेवढं यूज करायचं आणि तिथंच राहायचं. म्हणजे ना देवाच्या पुढे आहेत ना विज्ञानाच्या पुढे आहेत, त्याच्यामुळे दुसरे लोक पुढे चालले. तर भारत इथंच या संभ्रमामध्ये आहेत की काय सोडायचं काय घ्यायचं का दोन्हीला मिक्स करायचं. तर या संभ्रमामुळे जे लोक आहेत तिथंच आहेत, जे पुढे चालले तिथंच चालले. तर हा आधुनिक समाज हा थोडासा जो सुशिक्षित समाज आहे तो पुढे जात आहे विज्ञानाच्या दृष्टीने. परंतु दुसरा जो काही समाज आहे याच आपल्या भारतामधला, जो पूर्णपणे पारंपरिकवादी आहे किंवा असं म्हणा की परंपरेनुसार रूढीनुसार चालणारा, तो अगोदरच्याच नुसार चालला आहे. आणि जे काय अगोदरी जे दलित होते ना, ते आदिम दलित बनल्यासारखं त्यांना वाटतं की हां हे आता आपल्यासारखे नाहीत. आणि त्या मोठ्या लोकांना वाटतं की हे सुशिक्षित झालेले ना, त्या लोकांना वाटतं की हे म्हणजे कसं हे पार पुराण काळाचे आहे. तर असा एक डिवायडेशन म्हणा, विचारश्रेणी निर्माण होते, आम्ही काहीतरी मोठे आहोत. तर याच्यामुळं आणखी विद्रोहपणा जातो पहा, म्हणजे निर्माण होतो. आरक्षणचा मुद्दा पहा, या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये एक म्हणलं जातं ना, आरक्षण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. विचार करा की आरक्षण येण्याचं कारण काय, मेन कारण काय आरक्षण येण्याचं की जातीवाद. आता आरक्षण कशावर आहे, जातीवरच आहे ना. मग सरळ सरळ म्हणजे एक समीकरण आहे, जातीवाद नष्ट करा आरक्षण नष्ट होईल. परंतु असं घडतं का, नाही घडत. समाज म्हणतो की जातीवाद नाही नष्ट करायचा परंतु आरक्षण नष्ट करायचं, हे तर विरोधाभासी आहे. मग हे असं थोडंसं इनबॅलन्स काम आहे, ज्याच्यामुळे हे विद्रोहीपणा येतो पहा. एखादी गोष्ट जर आज जर एखाद्या नेत्यानं जर वाईट बोलली किंवा एखाद्या गोष्टीनं व्यक्तीनं या दलित समाजावर काहीतरी टिप्पणी केली किंवा त्यांच्या जे काही अधिकार आहे त्याच्यामध्ये बदल केले, तर अख्खा दलित समाज पेटून उठतो ना. तुम्ही पाहिलं असेल पहा, म्हणजे कुठं तर जाळपोळ होणे, या गोष्टी होण्या खूप धडाडे घडलं होतं. एका ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये थोडासा चेंजेस केला सुप्रीम कोर्टानं, तर सगळीकडे ती प्रतिक्रिया उमटली होती. तर हे विद्रोही पण जाणवतं त्याच्यामध्ये. तर हा कसं, जेव्हा समाज त्यांना नाकारतो, त्यांना काहीतरी असं वेगळं ट्रीट करतो ना, तेव्हा ती विद्रोही पण येतं. तर ह्या कथेमध्ये बी तोच भाग आहे. हे लिहिण्याचं कारण काय किंवा अशा कथा लिहिण्याचं कारण काय, त्यांनी जीवन पाहिलं आहे, त्यांनी जीवन बघितलं आहे, भोगलं आहे, ते सगळं ते स्वतःच्या डोळ्याने सगळ्या गोष्टी पाहिल्यामुळं तसं विद्रोहीपणे येतं त्याच्यामध्ये. आणि येण्याचं कारण म्हणजे समाजातली अव्यवस्था आहे ना, तो एक भाग आहे. तर ह्या दलितपणामुळे विद्रोहीपणे येतं. आता हे पुस्तकामध्ये कशा प्रकारचं आहे, म्हणजे पुस्तकाबद्दल विचार केला तर जसं तुम्ही पाहिलात बाबुराव बागुल यांनी लहानपणापासूनच ते 10 अनुभव, कडू आंबट जे काय अनुभव असतात ते पाहिले आहेत. 10 वर्षापासून पुन्हा ते मुंबईला गेले. मुंबईमध्ये शिकत असताना त्या पूर्ण समाजामध्ये लेबर पार्टी आहे किंवा त्यांनी चौथीमध्ये असताना ते गीत लिहिलं म्हटलं त्यांनी. त्याचप्रकारे त्यांचा जे काही अण्णाभाऊ साठे, शाहीर आमिर शेख यांच्याशी संबंध आला, त्यांच्याशी सहवास आला, आंबेडकरवादी प्रेरणा मिळाली. तर हे मुख्य कारण आहेत की त्यांच्या लेखनामध्ये तो विद्रोहीपणा येतो आहे ना. विचार जे काही श्रेणी निर्माण होते त्याच्यामुळे त्या लेखनामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात. आणि खालच्या स्तरातील जे काही जीवन आहे त्यांचा तर मुख्य अनुभव आहे. मजूर, हमाल, गुन्हेगार, गुंड, वेश्या, देवदासी, हे जे काही वंचित समाज आहे हे ज्यांचं जीवन पाहिलं आहे आणि त्यांच्या जीवनाला पुढं नेण्यासाठी म्हणा किंवा तो समाजाला दावण्यासाठी की तुम्ही काय करत आहात,
ते आमच्या विरुद्ध कुठल्या गोष्टी करतात हे दावण्यासाठी एक विद्रोहीपण त्यांना समाजाला सांगण्यासाठी या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे काय, प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये जे काय दोषाचं दर्शन आहे हे विद्रोहीपणाचं मुख्य कारण आहे ना. हे तुम्ही नक्की नमूद करा. पहा, जे काही समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दोष आहेत म्हणून हे विद्रोहीपण आहे. दोष नसते तर विद्रोहीपण नसतं, सरळ इक्वेशन आहे. त्याचप्रकारे दसरा सरेड्यामधील पहा, जे काही परंपरागत चाली आहे या रीतीचं कसं विडंबन आहे. महार काय करतो, शौर्याचं काम आहे, तर पाटील कसं दुबळा आहे आणि त्याचप्रकारे तो त्याच्या रक्तामध्ये म्हणजे दसऱ्याच्या रेड्याच्या रक्तामध्ये तो भाग करतो. तर हे कसं आहे, पूर्णपणे विडंबन आहे. काय चालीरीती की काय की कुणाला तुम्ही दोष देत आहात आहे ना. एका समाजाला तुम्ही त्याच्या जीवावर हे करत आहात, सगळ्या गोष्टी त्याचा जीव धोक्यात आहे, अशी चालीरीती असते का मग याच्यामध्ये? म्हणजे एका समाजाला तुम्ही पीडित मानता आणि त्यांनी तसंच काम केलं पाहिजे, तोच भाग केला पाहिजे आणि हा दुबळा असला तरी मग तुझ्यावर जे जे काय करणार. तर हे कसं समाजाचं विडंबन आहे पूर्णपणे. जो मोठ्या फुशारक्या मारतो, पाटील म्हणतो, तो दुबळा आहे ना, त्याच्याकडे काही शक्ती नाही. आणि ज्याला वंचित पीडित म्हणता तो शौर्यवान. विडंबन नाही तरी काय आहे? तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. आणि जे त्याला उलट काय म्हणतात, दलित आहे ना, अस्पृश्य आहे. विडंबन नाही तर काय, जो शौर्य आहे तो अस्पृश्य कसा असू शकतो? तर हा एक भाग आहे तिथं सांगण्याचा. त्यानंतर समाजात असणारे जे काही धर्म आहे, जाती आहे, वंशाचा पगडा कशा प्रकारचा आहे हे सुद्धा हे विद्रोहीपणामध्ये दिसतं त्यांच्या. जसं की ते म्हणतात ना त्या वाक्यामध्ये की त्यांचा मार मी कुठे खाल्ला म्हणून मला मारलं. तर हे जेव्हा मी जात चोरली, जेव्हा मी आहे तर हे भाग आहे याच्यामध्ये की मनुस्मृतीवर दोष दिला जातो. हे विद्रोहीपण आहे त्यांच्यामध्ये. त्याचप्रकारे माणूस आहोत अशी जाणीव सुद्धा यांच्या त्या लेखनामध्ये येते. आणि ही जी काही कृती आहे म्हणजे त्यांना जे करायचं ते पात्राच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि जी कृती जसं की विद्रोहीमधला जो काही हे आहे जय आहे, तो काय म्हणतो की मी हे काम का करावे, हे म्हणजे मी हे घाण का काम करावे, तर असलं भांग मी का करायचं, म्हणजे लोकांनी का करायचं नाही, मलाच का सांगतात ते. तर हे विद्रोहीपण आहे ना. मी बी माणूस आहे, मी बी शिकत आहे, म्हणजे या गोष्टी असताना तुम्ही मला का सांगतात हे करायचं, तर हे करणार नाही, म्हणजे हा विद्रोहीपणा त्याच्यामध्ये दिसतो. तर समाज व्यवस्थेविरुद्ध भूमिका, त्यासाठी बंड, विद्रोह, हे बंडखोर जे नायक आहे ना, तुम्ही याच्यामध्ये पहा, बोवाडामध्ये तो म्हणतो ना पुढच्या वर्षी 5 पांडव आपणच नाचवू, मग जीव जावो अथवा जहान. तर हे कसं आहे, बंड आहे ना, पूर्णपणे आक्रमक बंडखोर म्हणा, विद्रोहीपण सुद्धा दिसतं. त्याचप्रकारे दलित जे काय अनुभव असतात, जे काय अनुभव आहे ते जीवन आहे ना, त्यांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. आणि जे प्रमाण आहे म्हणजे अनुभवाचं जे प्रमाण देतं ते म्हणजे बाबुराव बागुलाने पाहिलं आहे ते जेवण, आणि मग त्या प्रमाणाला नाकारता कसं येईल, त्याच्यामुळे ते विद्रोही पण येतं की मी पाहिलं आहे, त्यांनी तो स्वतः जीवनामध्ये पाहिलं की अशा अशा गोष्टी होतात, तर ते स्वतः प्रमाण आहेत त्या गोष्टीला आहे ना. तो साक्षी म्हणतो, मग साक्षी आहेत, मग ते नाकारतील कसं, मग त्याला काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करतील ना. तोच भाग त्यांच्यामध्ये येतो त्या लेखनामध्ये, विद्रोहीपण. कारण व्यवस्था आणि अवस्था, मी काय म्हणतो बा, व्यवस्था आणि या अवस्था, त्या व्यक्तीची व्यवस्था आणि समाजातली जी काही अवस्था, म्हणजे त्या व्यक्तीची दोन्ही जो भाग आहे ना, दोन्ही भाग न येणारा, म्हणजे ना त्यांना व्यवस्था आहे ना त्यांची अवस्था तर बेकारच आहे. तर या दोन्ही ठिकाणी या दलित लोकांचं मागासलेपण आहे ना. व्यवस्था आणि अवस्था, आणि समाजाची व्यवस्था आणि व्यक्तीची अवस्था, या दोन्ही ठिकाणीमध्ये दलिताचं मागासलेपण आहे. त्याच्यामुळे हे विद्रोहाची भूमिका येते. आणि या दोन्ही ठिकाणीमध्ये जर हे लोक मानत नसतील तर मग काय करायचं, विद्रोह नाही तर काय आहे, तो भाग आहे याच्यामध्ये. म्हणजे काय, जीवनात आग आहे, जातीत सुद्धा आग आहे, आणि समाजात दलिताविषयी आग आहे. मग या सगळीकडे जर आग असताना मग शांत कसं बसणार त्याच्यामध्ये. तर या लेखनामध्ये जे काही गोष्टी येतात ना, त्या अनुभवाच्या अनुषंगाने येणाऱ्या आहेत, समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने आहेत. समाजाची चाली, रूढी म्हणा, धर्म म्हणा, परंपरा म्हणा, या गोष्टीचं जे काही दोष आहे हे दावण्याचा प्रयत्न आहे. आणि व्यक्ती म्हणून जेव्हा पाहिलं जातं, मानव म्हणून जेव्हा पाहिलं जातं, आणि जेव्हा त्याला नाकारलं जातं की तुम्ही मानव नाहीत, मग तो काही शांत बसेल का, है ना. तो विद्रोहाची भूमिका सहज निर्माण होते. तर तो याच्यामध्ये भाग आहे, विद्रोहाची भूमिका कशा प्रकारे आहे हा प्रश्न विचारला जातो. तर खूप तुम्हाला पॉईंट सांगितले आहेत, तुम्ही मनाने बी लिहू शकता. मनाने जितकं लिहिचाल, म्हणजे थोडंसं आकार द्यायचा लेखनाला, तर ते योग्य वाटतं. आता थोडंसं यांच्या लेखनाविषयी, आता हे बऱ्याच लोकांनी म्हटलं, जसं शिरीष पै काय म्हणतात. शिरीष पै यांचं म्हणणं काय आहे की बाबुराव बागुलांची कथा ही मला एखाद्या चौकटीत न मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे वाटते. ढग भरून आलेले असावेत, वारा मोकाट धावत सुटलेला असावा, जंगलातील झाडे खवळून पिसाळून हादरत असावीत, धूळ पाचोळ्यात वातावरण गदगुदून कोंदावून गेलेल्या असावे असं वाटते. तर असं त्यांच्या लेखनाविषयी वाटतं की अशा प्रकारचं त्यांचं लेखन आहे.
त्यानंतर बागुल स्वतः याच्यामध्ये लिहितात, पहा तुम्ही प्रदक्षिणाखंड जर वाचला असाल तर ते बी वाचत राहा. त्यांच्यामध्ये बी आता सपोज बाबूराव बागुल यांचं पुस्तक आहे आपलं, तर त्याचा लेख येतो त्या प्रदक्षिणाखंडामध्ये, त्यांच्याविषयी थोडी थोडी माहिती असते, ते बी वाचत चला, ते बी आहे. तर जसं की त्याच्यामध्ये काय म्हणतात की आम्हाला तुम्ही घर देत नाही. त्यांचं म्हणणं काय बाबूराव बागुलांचं, या वाक्यामधून तुम्हाला स्पष्ट होईल की त्यांना काय म्हणायचं नेमकं. हे पुस्तकामध्ये नाही परंतु त्यांचं आहे. आम्हाला तुम्ही घर देत नाही, शहरात राहू देत नाही, त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यातच राहायचं, ग्रहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापुढं तरुण भावा बहिणीसमोर, मुलामुलीसमोर स्त्री पुरुषाचे संबंध यायचे, घाणीत गर्दीत ओसाळलेल्या मनानं उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे, खून जुगार दारूभट्ट्या बघत मुलं वाढायची, आशानं देहातले देव कसे जागृत होतील. तर ही जी काही तुम्ही अवस्था निर्माण केली आहे ना समाजाने आमच्या पुढे, अशामुळं आमच्यात काय बदल होईल का, अशामध्ये काय होईल का. तर मग असं जर होत नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे मग, आहे ना. समाज जर बदलत नसेल, समाज जर आम्हाला वागणूक देत नसेल, तर आम्हाला असंच जगावं लागतं, म्हणजे बंदिस्तपणे गरिबीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये, असमानतेमध्ये जगावं लागत असेल तर आम्ही काय करायचं. तर हा भाग आहे, याच्यामुळे त्यांचं लेखन आहे. परत एकदा पहा, आम्हाला तुम्ही घर देत नाहीत, शहरात राहू देत नाहीत, त्यामुळे सामाजिक मानसिक बुद्धीची उन्नतीची चणचण, झोपड्यातच राहायचं, ग्रहजीवनापेक्षा गलिच्छ वागायचं, आहे ना, घरात राहायच्यापेक्षा काय गलिच्छ वागायचं, आईबापापुढं, तरुण भावा बहिणीसमोर, मुलामुलीसमोर स्त्री पुरुषाचे संबंध यायचे, घाणीत गर्दीत ओसाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे, खून जुगार दारूभट्ट्या बघत मुलं वाढायची, आशाने देहातले देव कसे जागृत होतील. तर हा बागुल यांच्याविषयी म्हटलं जातं. बागुल स्वतः म्हणतात, बाबूराव बागुल. तर त्यानंतर या लेखनाविषयी जर पाहिलं तर आणखी या लेखन जे पाहतात त्याच्यामध्ये क्रूर भयानक भीतीदायक समाजाचे जे काही वास्तविक आहे ना, त्याचे चित्रण या लेखनामधून आपल्याला दिसते. आणि हे जे काही लिखाण आहे ते कसं आहे, तुरळक आहे ना. याच्यामध्ये असा भाग बऱ्याच पुस्तकामध्ये थोडंच पाहायला भेटतो, तर त्याच्यामुळे ते तुरळक आहे. आणि जे काही अडाणी लोक असतात, निरक्षर आहे, कुटुंबामध्ये छोटासा बी वाद झाला ना, ते किती टोकाला जातात आणि जीव घेतात याची जाणीव याच्यामध्ये आहे ना. तुम्ही पहा त्या वानरमध्ये, किंवा आणि जर पाहिलात काळोखाचे कैदी याच्यामध्ये, तर ते कसं काहीतरी छोटास कुटुंबामध्ये घडलं, विपरीत घडलं, तर ते कसं ते टोकाला जातं ना, मारामाऱ्याच्या गोष्टी किंवा जीव घेणे अशा गोष्टी जातात. तर ते यांच्या लेखनामध्ये येतं. कशामुळे आहे तर अडाणी निरक्षरता अशामुळे आहे. तर जातीभेदामुळे प्रगतीला किंवा विकासाला वाव नाही, रोजगार नाही, गरिबी उच्च कोटीची, अशी अपेक्षेचं ओझं, त्याची अपूर्तता, यामुळं मानसिक खच्चीकरण, मग राग यायचा आणि सगळ्या गोष्टीचा गोतावळा. मेन कारण जसं तुम्हाला सांगितले, गरिबी, दैन्य, दुःखे, दारिद्र्य, दास्य, यांच्यामुळे काय होतं की त्यांना पुढे जाताच येत नाही. पुढे जाता येत नाही की मानसिक खच्चीकरण होतं. मानसिक जेव्हा खच्चीकरण होतं तेव्हा ते चिडाची भावना, राग येतो आणि तो प्रकट होतोच ना. तर तो भाग यांच्या लेखनामध्ये आहे. जे काही लोक काम करतात असं, म्हणजे राग आल्यानंतर, चीड आल्यानंतर काय होतं तर ते दावण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे बाबूराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असतं, ते दलित वगैरे नसतं. साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजक आनंदच असतं. या वाचण्याच्या परंपरेला कथासंग्रहापूर्व नामदेव ढसाळांच्या गोलपिटा वाचल्यानंतर तडा गेला. हे बऱ्याच लेखांचं म्हणणं आहे प्रकार, म्हणजे हे बऱ्याच जे काही टिप्पणी करतात ना त्यांच्यामधून घेतलेलं आहे. ते म्हणतात की अगोदरचं जे काही लेखन होतं ना ते केवळ मनोरंजन आनंददायी असलं पाहिजे, असं जे काही लेखन म्हणत होते त्याला तडा गेला आहे. कारण हे नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल यांच्या लेखनामधून जे काही दलितपण आहे ते त्यांना दिसलं आहे. ते खरंच कोणत्या प्रकारची प्रखरता आहे हे सगळे जाणवल्यामुळं असे लोक ते टिप्पणी करतात. त्यानंतर लेखनाविषयी म्हटलं जातं की काय आहे, आता हे सगळे पॉईंट म्हणजे त्यांनी दुसऱ्या शब्दामध्ये सांगितले, मी तुम्हाला पहिल्या एका वेगळ्या शब्दामध्ये. तसं समतेचे वचन दिले तर सामाजिक न्याय नाही, है ना, किंवा आर्थिक सामाजिक तुरुंगातून मुक्ती नाही. आणि यांना मुक्ती पाहिजे का, कुणाला, या लोकांना आर्थिक सामाजिक तुरुंगातून मुक्ती हवे का. तर कसं ते म्हणतात की आम्हाला आध्यात्मिक, जे लोक म्हणतात ना देव आहे अशा प्रकारे आहे, तो त्यांना पाहिजे नाही ना. आध्यात्मिक किंवा साक्षातपणा, देव पण नको पाहिजे त्यांना. फक्त काय पाहिजे, तुम्ही आर्थिक आणि सामाजिकून आम्हाला मुक्त करा, आहे ना. आम्हाला माणूस, आमची जी काही परिस्थिती आहे, असमानता आहे, ती मूलभूत गोष्टी मागतं ना. ते कुठं आध्यात्मिक गोष्टी, कुठं त्यांना ते परमार्थ अशा गोष्टी नाही मागत. तर ते कसं समता, समानता जी आहे ना, तुम्ही आम्हाला सामाजिक न्याय द्या, जो नाही ना तुम्ही जे नाकारलाय तो द्या. आर्थिक सामाजिक स्थिती आहे त्या तुरुंगातून तुम्ही आम्हाला मुक्त करा, हे लेखनामध्ये विशेष आहे.
जयंत दळवी हे जे का अगोदरचे होते ना लेखन, मधु मंगेश कर्णिक, हे यांनी झोपडपट्ट्यामधला भूक, वासना या सगळ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु दबक्या शब्दामध्ये म्हणा, कारण त्यांना खऱ्या जाणीवाच नव्हत्या, कारण ते स्वतः त्यांनी पाहिलंच नव्हतं, झोपडपट्टीमध्ये जगले नव्हते. मग तसं येणार कुठून लेखन? म्हणजे असं नाही की अगोदरच्या लेखकाने लेखन नाही केलं, परंतु त्याच्यामध्ये अनुभव नव्हता. जो अनुभव पाहिजे होता तो भेटला कुठं? या लेखकामध्ये, ज्यांनी पाहिलं आहे जीवन, ज्यांनी जगले आहेत. नामदेव ढसाळ, हे आपले बाहुल आहेत, या लोकांमध्ये आठवणीचे पक्षी हे दिसतं त्यांच्यामध्ये. तर पोटाची आणि पोटाखालच्या इंद्राची भूक झोपडपट्टीला सतत जाळीत असते आहे ना. हा एक महत्त्वाचा भाग आहे की पोटच भरत नाही. जसं तुम्हाला अगोदर मी म्हटलं की पोटच भरत नाही तर पुढचा प्रश्न निर्माणच होत नाही, पुढचं बुद्धीमध्ये काही शिरतच नाही आहे ना. जसं की वेडे वेडे म्हणतो आपण, किंवा लोक भिकारी आहेत, त्यांचा पोटाचाच प्रश्न निर्माण म्हणजे सुटलाच नाही तर पुढे विचार करतीलच कसं आहे ना. तुम्ही म्हणतो त्यांना काम देऊ, आपण म्हणतो ना त्यांना काम देऊ अशा गोष्टी, परंतु त्यांना पोट होणे, पोट भरणे किंवा या गोष्टी जर झाल्या तर पुढचा विचार करतील ते. परत ती एकदा मानसिकता निर्माण झाली की आपल्याला अशा गोष्टी ते पूर्ण म्हणजे बदलत नाही. तर हे कसं, पहिला जो काय मूलभूत प्रश्न असतो त्याच्यावर जर काम केलं तर पुढच्या प्रश्नाचा जे विचार करायला प्रवृत्त होतात. परंतु हा जर प्रश्न मिटत नाही तर मग ते तशाच गोष्टी होत राहणार आहे ना. ते म्हणतात की पोटाची आणि पोटाखालच्या इंद्राची जी काही भूक आहे ते भागत नाही, ती सतत जाळत असते. तर कथा कुठल्या साच्यात बसत नाहीत, पण त्यामागचा जो काय संताप आहे, कणव आहे, कर्णाला भिडल्या म्हणजे स्वतःला आपलं जे काय अंतकरण आहे त्याला भिडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आता हे विजय तेंडुलकर काय म्हणतात, टकरीला निघालेल्या रेड्यासारखे तिचे प्रचंड मस्तक पुढे झुकलेले असते, खुन्याच्या विचारणी तिचे शरीर वेगवान झालेले असते, तिच्या दंडभुजातील स्नायू पसरलेले खळाळून लढत असते. अशा प्रकारचे लेखन म्हणजे कुणाचं आहे? हे म्हणतात की बाबुराव बागुलांचं. कसं, टकरीला निघालेल्या रेड्यासारखे तिचे प्रचंड मस्तक पुढे झुकलेले असते, खुन्याच्या विचारणी तिचे शरीर वेगवान झालेले असते. आता हे असं बरेच लोक मानतात, म्हणजे कशा प्रकारचं लेखन आहे हे, टिप्पणी आहे है ना. तो काही भाग महत्वाचा तर तुम्हाला पाठ करावं लागेल की विजय तेंडुलकर काय म्हणतात. एखाद्या वाक्यामध्ये असेल तर ते सांगता येते है ना, बाकीचं नसलं तर सांगता येत नाही. तर हा एक भाग होता. तर आज मला दुसरं एक घ्यायचं होतं हे विचाराबद्दल, परंतु आपलं ते हे थोडंसं वाचू पहा आपण. तुम्ही ऐका, मी हे मला प्रस्तावना अगोदर शेवटी ह्याच्यापुढे सांगायचे की जेव्हा आपण पूर्ण पुस्तक वाचतो तेव्हा ते प्रस्तावना काय म्हणते हे समजतं आपल्याला. अगोदर बी वाचल्या समजतं, परंतु जेव्हा पुस्तकाचा किंवा त्याच्या लेखनाचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना प्रस्तावनामध्ये ॲक्युरेट काय लिहिलं आहे म्हणजे ते आपल्याला ठळकपणे समजतं की त्यांना काय म्हणायचे प्रस्तावनेमध्ये. जसं की ही प्रस्तावना जी आहे ती शिरीष पै यांची प्रस्तावना आहे, त्यांनी ती प्रस्तावना दिलेली आहे, म्हणजे ओळख म्हणून आहे ना. पहिल्या ह्याच्यामध्ये पेज नंबर 3वर जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही काढू शकता. पहा त्याच्यामधलं मी वाचतो ते, कारण आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये जेवढं मला जमतंय, जेवढं माझ्या आवडीचे आहे, म्हणजे मला जेवढं समजते तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी बी आता हे जे काही प्रस्तावना सांगते तुम्ही नीट ऐका, ह्याच्यामध्ये काय समजून सांगण्याचा भाग नाही. जेवढ्या गोष्टी होत्या तेवढं सविस्तर तुम्हाला कळले. आता हे गोष्टी मी जे बोलत आहे म्हणजे वाचणार आहे ते तुम्हाला आणखी समजेल आहे ना एवढ्या गोष्टी सांगितल्यानंतर. पहा मी वाचतो, तुम्ही ऐका ध्यान देऊन, आणि एवढं झाल्यानंतर तुमचा हा जेव्हा मी जात चोरली होती तो होईल पूर्णपणे. बाबुराव बागुलांची कथा ज्या ज्यावेळी मला वाचायची संधी मिळते त्या त्यावेळी माझ्या मनाला एकच आनंद आणि भय या दोन्ही भावनांचा प्रत्यय येतो. एक चांगली कथा वाचायला मिळणार, एक मनोवेधक कलाकृतीचा परिचय घडून येणार ही अपेक्षा आनंद निर्माण करते, तर प्रत्यक्ष कथेत काय वाचायला मिळणार या कल्पनेने भयही दाटून येते. गेली 6-7 वर्ष नवयुग साप्ताहिकाशी त्याचा ऋणानुबंध असल्याने त्यांच्या अनेक कथा जवळजवळ सगळ्याच मला वाचायला मिळाल्या आहेत. म्हणून त्यांच्या कथेचे स्वरूप कसे असेल याची मला अगोदरच कल्पना येऊन चुकते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची कथा ही मला एखाद्या चौकटीत न मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे वाटते. ढग भरून आलेले असावेत, वारा मोकाट धावत सुटलेला असावा, जंगलातील झाडे खवळून पिसाळून हादरत असावेत, धुळ्या पाचोळ्याने वातावरण गदगदून कोंदावून गेलेले असावे, सृष्टीच्या काळजातले वादळ कोणत्या क्षणी स्फोट होऊन उधळत बाहेर पडेल हेही सांगता न यावे, आणि अशा रौद्ररूपाचे चित्रण एखाद्या व्याकुळ, बैचेन, अस्वस्थ आणि संतप्त चित्रकाराने काळ्या, जांभळ्या, तपकरी, करड्या रंगातून बेभानपणे रंगवावे ते चित्र कसे दिसेल? असे चित्र कुठल्याही चौकटीत अडकून राहावयास तयार होईल का? बाबुलांच्या कथेचे नेमके असेच आहे. त्यांना जे सांगायचे असते ते भीषण, तिरस्करणीय, भयावह असते.
इतकी की त्याच्यासाठी शब्द शोधण्याची कमालीची यातना त्यांना सहन कराव्या लागत असतील. जीवनाच्या अधपतित बाजू रंगवायची आणि तीही संयम सांभाळून आणि वाचकांच्या अभिरुचीला धक्का न लागू देता या बिकट कामाचा बोजा त्यांनी किती थकवत असेल, किती वाकवीत असेल याची मला पूर्ण कल्पना आली आहे. जीवनाची सडलेली बाजू रंगविणारा लेखक स्वतःही सडका किडकाच असतो अशी समजूत बऱ्याच प्रमाणात समाजात प्रस्तुत होऊन बसलेली असल्याने अशा प्रकारचे लेखन करताना बदनाम होण्याची भीतीही लेखकाला छेडीत असते. ही समजूत किती खोटी आहे, निदान बाबुराव बागुलांच्या बाबतीत तरी हे त्यांच्या कथा बारकाईने वाचणाऱ्या समजून आल्याखेरीज राहणार नाही. त्यांनी कथेतून रंगविलेली माणसे बहुधा विकृत असतात, वेडी वाकडी असतात, कधी निरापराध असूनही समाजाने हद्दपार केलेली असतात, अडाणी, आंधळी, पिसाट, माथेपुरू, खुनशी, क्रूर अशीही असतात. मूळची चांगली असून असहाय्य गांजुनिकीने माणुसकीने सोडून वागत असतात. बागुलांना ती का रंगवावीशी वाटतात? या दैन्याकडे, दुःखाकडे आणि विकृतीकडेच त्यांचे मन का धाव घेते? त्यांच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत आहे म्हणून, की विकृत रंगवणारे मन स्वतःही विकृत असेल काय? असेल आणि असणारही नाही. विकृतीने पछाडलेले मन स्वतःच्या मनातल्या रोगट इच्छांना वाट करून देण्यासाठी पाल विष ओकते, त्याचप्रमाणे अश्लील साहित्याची निर्माण करते. सांस्कृतिक रोगाप्रमाणे गलिच्छ कल्पनाचा प्रसार समाजातून करीत असते हे खरे आहे. तथापि निकोप मनाच्या काव्यात्मक आणि स्वप्नाळू प्रवृत्तीच्या कलावंताने रंगविलेली विकृत आणि रोगट वृत्तीच्या वाङ्मय शत्रूने रंगवलेली विकृत या दोन्ही विकृतीमध्ये महद अंतर आहे. काय म्हणते पहा, काव्यात्मक आणि स्वप्नाळू प्रवृत्तीच्या कलावंतांनी रंगवलेली विकृती आणि रोगट वृत्तीच्या वाङ्मय शत्रूने रंगवलेली विकृती या दोन्ही विकृतीमध्ये महद अंतर आहे असं म्हणतात. कलावंताने हाताने निर्माण केलेले विकृतीचे चित्र वाचणाऱ्यांच्या वासना कदापिही चाळवीत नाही. कलावंत हाताने निर्माण केलेल्या विकृतीचे चित्र वाचणाऱ्यांच्या वासना कदापिही चाळवीत नाही, तर उलट माणुसकीला नेमकी कुठे कीड लागली आहे याची जाणीव जागी करून देऊन अखेर पूर्णतेची ओढ लावते. पूर्णत्वाची ओढ कलावंताच्या अपूर्णतेच्या दुःखाने अधिक बेचैन करून सोडते. जग सुंदर व्हावे, निरामय व्हावे, सशक्त व्हावे या स्वप्नाने व्याकुळ झालेल्या कलावंत जेथे जेथे जीवनाची हानी झालेली असते तेथे तेथे अनुकंपेने भारावून थबकतो. जीवनाचा विनाश त्याला पाहवत नाही. माणुसकीवर होत असलेले निर्घुण आघात त्याला सोसवत नाहीत. मग त्याच्या अंधकरणातील वादळ जागे होते. शब्द बाहेर पडण्यासाठी तडफडू लागतात आणि त्याला ओरडून समाजाला सांगावेसे वाटते की जरा डोळे कान उघडून ठेवून पहा भोवताली काय चालले आहे. लोक हो, जरा जागे व्हा आणि विचार करा की अन्यायाची मजल अशी कुठवर जाणार आहे. समाजातील दुःखे लोकावंतांनी अशा तळमळीने आणि पोटतिडकीने समाजापुढे मांडली नसती तर जगामधले माणुसकीचे संरक्षण करणारे अनेक कायदे घडवले गेले नसतेच. म्हणूनच माणसामधली विकृत रंगवण्याचा लेखकाला संपूर्ण हक्क आहे. तो ती कशा प्रकारे रंगवितो? तो सहानुभूती निर्माण करतो, दयेचा पाजर फोडतो, हृदय खळबळून टाकतो, वाचणाऱ्याचे नैतिक सामर्थ्य अधिक वाढवतो की वाचणाऱ्याला चावळतो, बिघडवतो, दुष्कर्माकडे ओढून नेतो हे पाहूनच मग त्या लिखाणाची साधक बाधकता ठरवली पाहिजे. लेखकाचा निकोपपणा व विकृती त्याच्या लेखनाचा परिणाम अभ्यासूनच सिद्ध करावी लागते. बाबुराव बागुल, एक मिनिट चार्जिंग संपल. बाबुराव बागुल यांचे अंतःकरण कवीचे आहे. बाबुराव बागुल यांचे अंतःकरण कवीचे आहे. ते कथाकार आहेत, तसेच ते एक चांगले कवीही आहेत. खुद्द नवयुग साप्ताहिकातून त्यांचा जशा कथा प्रसिद्ध झाल्या आहेत तशाच कविताही प्रकाशात आल्या आहेत. ज्या वेदनेतून त्यांच्या कथेने तळमळीतून जन्म घेतला आहे त्या वेदनेतूनच त्यांच्या कविताही जन्मण्याचा अट्टाहास धरून बाहेर पडली आहे. मला आठवते की त्यांची कथा पहिल्यांदा जेव्हा नवयुगमधून प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांनी हर्षभराने एक पत्र नवयुगकडून पाठवून दिले होते. माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे. माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे अशा आशयाचे एक वाक्य त्या पत्रात होते आणि ते काळजाला ढसणारे वाक्य होते. कोणतं वाक्य होते ते? माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे.
त्यांची कथा नवयुगमधून प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर ते नवयुग या कचेरीमध्ये बऱ्याच वेळा येऊ लागले. भीत भीत दबकत दबकत अस्वस्थपणे ते कचेरीत प्रवेश करत. ज्योती स्टुडिओमध्ये त्यावेळी नवयुगची कचेरी होती. दत्तू बांदेकर त्यावेळी हयात होते. माझ्याप्रमाणेच त्यांनाही बागुल या व्यक्तीबद्दल, त्यांच्या कथाबद्दल कुतूहल वाटे. सुरुवातीला बागुल फारसे बोलत नसत. त्यांना कशाची तरी धास्ती किंवा संकोच वाटल्याप्रमाणे ते वागत. मग जेव्हा का त्यांना आढळून आले की आपल्या कथांचे आपले येथे स्वागत होत आहे, तेव्हा ते जरासे हसू लागले, मोकळ्यापणाने बोलू लागले, आपल्या मनात घोळणाऱ्या एक एक कथा कल्पना ऐकू लागले. मला आठवते की बांदेकरांनी त्यांच्या या कथासंग्रहात ग्रहित झालेली गुंड ही कथा अत्यंत आवडली होती. त्यांच्या काळजात कोंडलेल्या एक एक कल्पना जेव्हा ते आमच्यासमोर निसंकोचपणे मांडू लागले, तेव्हा आम्हाला आश्चर्याचे नवे नवे धक्के बसू लागले. या माणसाने किती पाहिले आहे, किती सोसले आहे याची कल्पना येऊ लागली. तशी तशी आम्हाला त्यांच्या स्वतःजवळ दडवून ठेवलेले कथांचे भंडार फोडण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागली आणि मग त्यांच्या कथा एकामागून एक नवयुगमधून प्रसिद्ध होऊ लागल्या. हळूहळू कवितांची ही वही बुजरेपणा टाकून आमच्या पुढ्यात ठेवली गेली. त्यांची कविता मी जेव्हा वाचल्या तेव्हा त्यांच्या स्वप्नाळू, देहवादी, आदर्शवादी अंतःकरणाची कल्पना पूर्णपणे मला आली. बागुलांच्या जीवनाचा इतिहास मला फारसा ज्ञात नाही, पण ज्या जातीचे जन्मले तीही मला धड माहीत नाही. वाढले ज्या वस्तीत ते राहतात, ज्या माणसात ते उठतात, बसतात, खातात, पितात, त्या जातीत, त्या परिस्थितीत, त्या वस्तीत आणि त्या माणसात त्यांनी आपली काव्यात्मकता कशी शाबूत ठेवली, कशी सांभाळली आणि कशी जोपासली हे कोळी मला अजून सुटत नाही. त्यांची काव्यात्मकता मला फार मोलाची वाटते. या काव्यात्मकतेमुळेच त्यांची कथा सुंदर झाली आहे. ही काव्यात्मकता जपताना त्यांनी किती त्रास सहन केला असेल हे फक्त तेच जाणतात. एकदा मला आठवते की त्यांनी त्यांची कल्पना सांगितली कथालयाला. मी त्यांना त्यांची कल्पना सांगितलेली कथालयाला आग्रह केला तेव्हा ते उद्विग्न होऊन म्हणाले, फार त्रास होतो. का म्हणतात ते? फार त्रास होतो. त्यांच्या बहुतेक कथा नवयुगमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या काही कथा मी परत करण्याचा अन्यायही त्यांच्यावर केला आहे, पण बागुलांनी त्यांचा कधीच राग मानलेला नाही. आत्मनिष्ठ असूनही ते अहंकाराने ग्रासलेले नाहीत. इथे शब्द पहा, आत्मनिष्ठ असूनही ते अहंकाराने ग्रासलेले नाहीत. आपल्याजवळ साहित्य गुण असल्याची जाणीव असूनही ते अधिक अधिक प्रगतीसाठी सदैव उत्सुक असतात. सुदैवाने अनुभूती आणि अभिव्यक्ती आहे ना, अनुभूती आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीत मुळापासून संपन्न आहेत. कदाचित त्यांच्यामधील सुप्त सामर्थ्याची त्यांना जाणीव नसेल, पण एखाद्या अनुभवांच्या विशाल पट उघडून दाखवणारी, वाचिकाला थक्क करून सोडण्याचे सामर्थ्य असलेली कादंबरी ते ईर्षेला पेटले तर सहजगत्या लिहू शकतील असा विश्वास वाटतो. या कथासंग्रहातील पेसूक ही कथा तर एखाद्या प्रभावी नाटकाला किंवा चित्रपटाला सामुग्री पुरण्या इतकी जबरदस्त आहे. अंतःकरणातील आग भडभडून चौपर फेकावी तसे लिहितात. प्रोक्षोपकारक उपमा वापरीत ते कथेतील भाव तीव्र करीत जातात. त्यांच्या लेखनशैलीचे काही नमुनेदार नमुने येथे दिल्यावाचून राहत नाही, इतका त्या शैलीचा विलास मनाची पकड घेणारा आहे. आता इथं टकरीला निघालेल्या रेडाप्रमाणे त्यांचे मस्तक प्रचंड पुढे झुकलेले होते. कुणाच्या विचाराने त्याचे संबंध शरीर वेगवान झाले होते, त्यामुळे त्यांच्या पाठीवरील व दंडभुजातील लहान मोठे स्नायू सापासारखे सळाळून उठत होते. हे काळोखाच्या कैदीमधलं आहे. जिनाच्या बरगड्यावर आपली पोलादी पावळे आदळत तो तुफान होऊन वर चढून गेला. जिनाच्या बरगड्यावर आपली पोलादी पावळे आदळून तो तुफान होऊन वर चढत गेला. गपकन काळा विकराळ चेहऱ्याचा ढग झेपावत येऊन आरशात दाटला आणि ते चारही चेहरे खारीच्या चपळाईनेत लुप्त झाले. फक्त 2 लाल बारीक डोळे आणि लोखंडी रंगाचे लोखंडी मुंडके आरशात भरून राहिले. दुकान अस्वस्थ काळ्या रंगाने झाकून गेले. हे गुंडमधला भाग. गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या अबोध आंधळ्या अपरिपक्व मनात सखूबद्दलच्या रागाची, लोभाची, ओढाची आणि चिडाची, प्रतिज्ञापूर्तीची आणि प्रतिज्ञाभंगाची भयंकर मोठी, त्याला मुळी सहन न होणारी लढाई चालली होती. त्यामुळे त्यांची स्थिती गांधील माशांनी वेढलेल्या रेडासारखी झाली होती. हे वानरमधले आहे. सावित्रीच्या सुंदर शरीराला हा सत्यानाश पाहून मी संतापाने वेडा झालो. जे देवाचा खात्मा करण्यासाठी, त्याच्या दुष्ट आत्मा मातीत चढवण्यासाठी व माझ्या अंतःकरणाच्या रुमालाने तिची जखम जिवंत बांधण्यासाठी, त्याला गळाभरून हाक मारण्यासाठी मी उतावळ झालो होतो. पेसूकमधला हा भाग आहे. त्यांच्या कथेतील माणसे हे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत.
सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोचलेले आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार हे कळत नाही. स्वतःबरोबर ती इतर कुणाकुणाला उडीत नेणार याचाही संभ्रम पडतो. जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात तेव्हा तेव्हा तर त्यांच्या आताताईपणाचा अगदी कळस होतो. त्यांच्या तोंडातून कडक वाफेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात. आंतरिक तळमळीने ती वेळ लागल्यासारखे वागतात. पेसू, गुंड, वाटेवरची, वानर व इतर कथाकडे वाचकांनी नजर टाकावी म्हणजे त्यांच्या कथेतील माणसाच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिली आहे ते दिसेल. बागुलांच्या कथेत आतपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलेले आढळेल. हे साऱ्या कथेच्या चौकटीत बसवताना ते जणू गोंगरल्यासारखे, गोंधळल्यासारखे वाटतात. सांगवायचे खूप आहे, ते भयंकरी आहे, त्याला शब्द पुरेत नाही हे कथेत बांधवायचे. बागुलांची जणू कुचुंबना होते. कथा कधी कधी असमाधानकारक उतरते. ती यामुळेच एकसूत्रीपणा क्वचित सुटल्यासारखा वाटतो, तोही असंख्य धागे एकत्र गुंतताना उडलेल्या धांदळीमुळेच. असे वाटते की या बीजाला कथा या वाङ्मय प्रकारचा भूभाग लहान पडतो. याला वाळायला कादंबरी, खंडकाव्यासारखे विशाल मैदान हवे. खूप खूप ऊन, खूप खूप पाऊस, खूप खूप वारा, शेकडो पारंब्याच्या दाटीमुळे अजस्त्र दिसणारा वटवृक्ष होऊ शकेल हे बीज. आता हा शिरीष पैचा भाग होता, बाकीचा काही नाही महत्त्वाचा. तर ह्याच्यामध्ये जो काय भाग आहे ना, तुम्ही हे बार बार वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नीट लिहिता येईल, पहा है ना. तर असा हा भाग होता जेव्हा मी जात चोरली होती याबद्दल. तर याच्याबरोबर